मी मराठी महाराष्ट्र स्टुडिओमध्ये आहे. तुम्ही म्हणत असाल की हे सगळे लोक नेमका हा प्रकार काय आहे, सगळे एका खोलीमध्ये उभा या ठिकाणी केलेले आहेत. म्हणजे मागच्या काही दिवसापूर्वी मराठी महाराष्ट्राने एक कव्हरेज दिलं होतं. परळीमधल्या वैद्यनाथ शिक्षण संस्थेमध्ये काही अफार झाल्याचा आणि बोगस शिक्षक भरती केल्याचा आरोप तिथं रणजित देशमुख नावाच्या कार्यकर्त्यानं केलेला होता. त्यानंतर हे सगळे शिक्षक माझ्याकडे आलेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचीसुद्धा बाजू या ठिकाणी ऐकून घ्या. सर्वप्रथम जे दोन तांदळे, गुट्टे, हे 2-4 कर्मचारी जे सुरुवातीला ज्यांची नावं घेतली त्यांच्याकडून विचारून घेतो. हे गुट्टे आहेत, त्यांना विचारतो. त्यांच्यावर मोठा आरोप करण्यात आला होता की त्यांनी धमकी दिली वगैरे, मारहाण केली असं म्हणणं होतं. नेमकं काय म्हणणं होतं तुमचं आणि हे सगळा प्रकार नेमकं काय आहे? म्हणजे धमकीच्या संदर्भामध्ये 17 तारखेला आम्हाला सुनावणीसाठी बोलवलं होतं. सुनावणी झाल्याच्या नंतर मग या ठिकाणी आम्ही बाहेर आलोत. त्या रणजित देशमुखचा आणि माझा समोरासमोर कुठंच झाला नाही, संबंध कसलाच आला नाही. कालच म्हणून नाही, पण ज्यावेळेसपासून तो तक्रार देतो आमच्या विरोधामध्ये त्यावेळेसपासून त्याचा माझा कुठं या समोरासमोर संबंध नाही किंवा बोलणं नाही, अगर काहीच नाही. फक्त द्वेष भावनेतून, कारण बीड जिल्ह्यामध्ये सध्या वंजारी मराठा एक जातीय वातावरण जास्त तंग झालं आहे आणि त्याचा तो फायदा घेण्यासाठी, मी एक वंजारी समाजाचा आहे, वंजारी म्हणून त्यानं जाणून बुजून माझ्यासोबत माझ्या विरोधात तक्रार केली आहे. आता इथं तक्रार त्यानं माझ्या नावावर केली आणि बीड SP ला काय म्हणतो की संजय सोपानराव गुट्टे आणि त्याच्यासोबत 2-4 शिक्षक होते. जो माणूस 1 वर्ष झालं ज्या शिक्षकाच्या नावानं बोंबलतोय, हे करतोय, त्यांना शिक्षकाचे नावं माहीत नाहीत का माझ्यासोबत कोण आहे? याच्यातून फक्त हा बेरोजगार आहे, याला काही काम नाही, याचा या वैद्यनाथ शिक्षण संस्थेशी तीळ मात्र संबंध नाही. याचे आजोबा आदरणीय लक्ष्मणराव देशमुख अध्यक्ष होते. 19 डिसेंबर 2011 रोजी त्यांचं निधन झालं. त्यानंतर याचा या संस्थेशी कसला संबंध नाही. ज्यावेळेस माझी या संस्थेमध्ये नियुक्ती झाली त्यावेळेस तो त्या शाळेचा विद्यार्थी होता. माझ्यासोबत 10-12 शिक्षकांची नियुक्ती झाली. त्याच्यामध्ये मी, म्हेत्रे, रोडे, आम्ही मागासवर्गीय कर्मचारी. त्यावेळेसपासून हा जाणून बुजून आमच्यावर अन्याय करणं त्या कुटुंबानं ठरवलेच आहे. वंजारी हे टार्गेट, आणि त्याच्यातून तो द्वेष भावनेनं त्यानं माझ्यावर केस केलेली आहे. बाकी ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही. DYD कार्यालयाचे CCTV फुटेज चेक करायचे, त्याच्यात जर आम्ही समोरासमोर कुठं आला असतं तर मला दोषी म्हणायचं. काय तुम्ही बोगस आहात, तुमच्या नियुक्त्या चुकीच्या आहेत, संच मान्यतेमध्ये नाव नसताना तुम्हाला नियुक्ती दिली, एकदम तो चुकीचं बोलतोय. 25 मार्च 2005 रोजी जाहिरातीनुसार वैद्यनाथ विद्यालयाच्या माधवबाग विभागामध्ये आमच्या हे झाल्या, मुलाखती झाल्या. त्या मुलाखतीमधून 10-12 शिक्षकांची निवड झाली. त्याच्यामध्ये मी, म्हेत्रे, रोडे, देशमुख असे एक 10-12 लोक होते. आता ह्याच्यामध्ये काही लोकांना 3 वर्षासाठी शिक्षण सेवकाच्या नियुक्त्या दिल्या. मात्र मी, म्हेत्रे आणि रोडे यांना रजा प्रतिनियुक्ती दिली. आणि रजा प्रतिनियुक्ती दिल्याच्या नंतर संस्थेच्या अंतर्गत वादामध्ये ह्याच्यामधून आमच्या थोड्या प्रस्ताव पाठवणारा विलंब लावला. त्याच्यानंतर मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय घाडगे सर मुख्याध्यापक झाले. त्यांनाही आम्ही विनंती केली. त्यांनी मला प्रत्यक्ष फोन करून घरी बोलवून घेतलं. सर तुम्ही काळजी करू नका, तुमचा प्रस्ताव मी पाठवतो. पण त्यांनी माझ्यापाशी एक मागणी केली किंवा तत्कालीन सचिव आदरणीय आप्पा भानदासरावजी देशमुख यांना तुम्ही भेटा की तुमची म्हेत्रेची, रोडेचा प्रस्ताव मी पाठवतो, पण मी जे काय 2-4 जागा भरणार आहे त्यालाही त्यांनी, आणि आप्पांनी एका शब्दावर म्हणले काही अडचण नाही म्हणले, ह्यांच्या प्रस्ताव तुमचे प्रस्ताव पाठवा, यांना मी घ्यायला तयार आहे. पण तो त्यांनी शब्द पाळला नाही. त्यांनी उलट मला, म्हेत्रेला, रोडेला डावलून त्यांनी 7 लोकांचा प्रस्ताव पाठवला की त्यांनी एक रजा नियुक्ती दिली त्यांच्या काळामध्ये 3 महिन्यासाठी. त्या रजा नियुक्तीच्या विरोधामध्ये मी स्वतः जिल्हा परिषदला तक्रार दिली किंवा माझा प्रस्ताव, मी आणि म्हेत्रेनं, त्यावेळेस मिथुन रोडे जे होते ते ह्याच्यामध्ये गेले शाळान्याधिकरणामध्ये, आम्ही स्वतः तक्रार दिली किंवा माझा वैयक्तिक मान्यतेचा किंवा म्हेत्रेचा वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव आल्याशिवाय इथं कुठल्याही वैयक्तिक मान्यता ह्या शिक्षकांना देऊ नये. असं झाल्याच्यानंतर तत्कालीन सचिव आदरणीय आप्पा यांनी सुद्धा ह्या लोकांच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. हायकोर्टाच्या निर्णयानुसार जे 7 लोक होते सुरुवातीला रजा नियुक्ती दिलेले, त्याच्यातल्या 7 लोकांना त्यांनी पुन्हा शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती दिली. त्यावेळेस कोर्टाने सांगितलं होतं की इथं नियमाप्रमाणे, घटनेप्रमाणे जागा भरा. पण त्यांनी कसलीच आम्हाला, कारण जे शिक्षण रजा प्रतिनियुक्ती होती तेच पुन्हा शिक्षण सेवक झाले. याच्यामध्ये जे मागासवर्गीय अनुशेष आहे हा न भरता त्यांनी सर्व माणसं आपल्या जवळचे भरले. माजी मुख्याध्यापक आदरणीय इटके गुरुजी यांनी त्यांची सून भरली. PS घाडगे सर यांनी त्यांचा मुलगा भरला. तत्कालीन गाडे गुरुजी यांनी त्यांची मुलीला भरलं. तत्कालीन अध्यक्ष आदरणीय तात्या यांनी त्यांच्या नाताला भरलं. अशा पद्धतीनं बाकी 2-3 कर्मचारी भरले. म्हणजे मागासवर्गीय कर्मचाऱ्याला अन्याय करून, जाणून बुजून ह्यांनी
त्या लोकांना भरलं. त्याच्या विरोधामध्ये तत्कालीन सचिव आदरणीय आप्पांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. हे प्रकरण चालू होतं. मग शिक्षण अधिकाऱ्याने ह्या लोकांच्या वैयक्तिक मान्यता देत असताना, कारण मी अर्ज दिलेला होता, ह्यांची वैयक्तिक मान्यता दिली तर मी आत्मदहन करील. त्यांनी माझ्या म्हणजे तक्रारीची दखल घेऊन त्यावेळेस ह्यांची मान्यता देताना जी कार्यालयीन टिप्पणी केली, त्या कार्यालयीन टिप्पणीमध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला की सध्या स्थितीमध्ये 5 शिक्षकांना म्हणजे मान्यता देण्यात येत आहे. या शाळेतील कर्मचारी गुट्टे, रोडे, मेहत्रे यांच्या जागा रिक्त ठेवून उर्वरित 5 कर्मचाऱ्यांना शिक्षण सेवक म्हणून मान्यता देण्यात येत आहे. अशा पद्धतीचे टिप्पणी दिल्याच्या नंतर 30/6/2011 गाडे गुरुजी सेवानिवृत्त झाले. त्याच्यानंतर 1 जुलै 2011 जोगदंड सरांना तत्कालीन सचिव आदरणीय आप्पांनी ठराव देऊन त्यांचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना मान्यता दिली. मान्यता दिल्याच्या नंतर मोदी आणि जोगदंड हा वाद चालू झाला सेवाज्येष्ठतेचा. हे प्रकरण मंत्रालयापर्यंत गेलं. मंत्रालयाच्या आदेशाप्रमाणे तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी सुनावणी घेऊन मोदीची नियुक्ती ही सुरुवातीला एस टी प्रवर्गात झाली आणि जोगदंड सरची एस सी प्रवर्गामध्ये प्रयोगशाधीन कालावधी 2 वर्षासाठी झाली, मोदी सरांची 1 वर्षासाठी झाली. मग ह्या नियुक्तीतून मोदीपेक्षा जोगदंड हे सेवाज्येष्ठ आहेत हा सुनावणीचा अहवाल दिला. 2 जुलै 2012 अहवाल दिला. 3 जुलै 2000 तत्कालीन सचिव आदरणीय आप्पांनी जोगदंड सरांचा कायम मुख्याध्यापकाचा प्रस्ताव पाठवला. 31 जुलै 2012 त्यांना मान्यता मिळाली आणि त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये जे शिक्षण कर्मचारी भरलेले होते त्या कर्मचाऱ्याचा प्रस्ताव तत्कालीन मुख्याध्यापक आदरणीय जोगदंड सर यांनी जिल्हा परिषदला पाठवला. त्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांना मान्यता दिली आणि मान्यता दिल्याच्या नंतर रितसर आता त्याच्यामध्ये मी आणि मेहत्रे हे सेवा सातत्य होतं, आम्ही कायम कर्मचारी होतो. बाकीचे शिक्षण सेवक काही होते त्याच्या आमच्यासोबतचे शिक्षण सेवक कर्मचारी होते. तर आमचं वेतन निश्चिती न झाल्यामुळं आमचं थोडं वेतन थांबवलं. मार्च 2013 तत्कालीन मुख्याध्यापक यांनी आमचं वेतन ऑफलाईन पद्धत होती त्यावेळेस ऑफलाईन पद्धतीनं आमचं वेतन काढलं. त्यावेळेस तत्कालीन अध्यक्ष हयात नव्हते पण त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव शिवाजीराव देशमुख यांनी आमच्या विरोधामध्ये माननीय उपसंचालक कार्यालय या ठिकाणी तक्रार वगैरे दिली. आमचे वेतन थोडं रखडलं. आम्ही उपसंचालक कार्यालयाला विनंती केली. उपसंचालक कार्यालयाने आमचं म्हणणं ऐकून घेऊन हे आमचं वेतन सुरळीत चालू केलं. याच्यावरच थांबले नाहीत ते, तर त्यांनी काय केलं त्याच्यानंतर की 2014 34/08/2014 याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली. सदरील न्यायालयानं निकाल देताना की ह्या तक्रारीमध्ये काही तथ्य नाही म्हणून ते प्रकरण डिसमिस केलं. ह्या सर्व गोष्टी सुरळीत चालल्या पुन्हा, ह्याच्यामध्ये काही वाद नाही. आणि जोगदंड आणि मोदी या वादामध्ये मोदीला म्हणजे काही दिवस जे प्रभारी मुख्याध्यापक होते ते त्यांच्या काळामध्ये त्यांनी तांदळाचं अपहरण केल्यामुळं त्यांना संस्थेनं निलंबित केलेलं होतं. म्हणजे 2013 पासून 17पर्यंत मोदी हे तळ्यात मळ्यात होते, कधी शाळेत कधी कोर्टात कधी कुठं अशा पद्धतीनं. 2017 कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जानेवारी 2017 तत्कालीन सचिव आदरणीय आप्पांनी मोदींना मुख्याध्यापक केलं. अपहाराचा आरोप असताना कोर्टानं सांगितलं की जर मुख्याध्यापक पद रिक्त असेल तर ह्यांना तुम्ही द्या. आणि त्यावेळेस त्यांच्या अगोदरच कोर्टातून आल्यास तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापक आदोडे सर होते. आदोडे सरांनी त्यांना रुजू करून घेतलं. पण प्रभारी पद असल्यामुळे ते काही म्हणजे हे नव्हतं, ते एक रिक्त पद ग्राह्य धरलं. आणि कोर्टाचा आदेश, कारण आदरणीय आप्पा हे फुले शाहू आंबेडकर विचाराचे होते, त्यांनी कधीच फक्त जातीचा आपल्या नात्याचा गोत्याचा विचार केला नाही. त्यांनी सर्वसामान्य माणसाला म्हणजे कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला नोकरीत घेणं, कारण संस्था हे ते स्वतःच्या बापाची जहागिरी समजत नव्हते, कारण त्यांनी कधीच आपल्यापुरता विचार केला नाही. त्यांच्या काळामध्ये जर भरती पाहिल्या तर खूप लांबून लोक नांदेड जिल्ह्यातून त्याच्यानंतर लातूर असे लांबून आता शर्मा मॅडम तर नाशिक जिल्ह्यातून आल्या, त्या जे जाहिरात बघून आले लोक त्यांची त्यांनी नियुक्ती केली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातले लोक, त्यांनी काय असं बघितलं नाही ह्या माझा नातू हा चुलता पुतण्या असला कधीच त्यांनी विचार. सगळं हे असं चाललंय तिथं. आता तर आज रोजी तर मॅनेजमेंट कुणीच नाही. वॉच कोणाचा नाही संस्था. आता सध्या संस्थेत वॉच कोणाचाच नाही, कारण संस्थेमध्ये मॅनेजमेंटच नाही. 2017 आदरणीय म्हणजे नोव्हेंबर 2017 आदरणीय सचिव साहेबांचं निधन झालं आणि त्यानंतर हे मोदी पर्व चालू झालं. मोदीला माहिती आहे की मोदी सुरुवातीला होते. मोदी 2017 ज्यावेळेस मुख्याध्यापक झाले, जोपर्यंत सचिव होते तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्याशी त्यांनी व्यवस्थित समजून घेणं हे करणं काहीच नाही. पण सचिव ज्यावेळेस वारले तिथून पुढं मात्र त्यांनी स्वतःचा रंग दाखवला. कारण 2012
तत्कालीन सचिव यांनी घाडगे गुरुजीने त्यांच्या काळाचे 4-5-6 लोक भरले होते, यांची सेवा समाप्ती केली होती. आणि ह्या सेवा समाप्तीच्या संदर्भामध्ये शाळा न्यायाधिकरण नाशिकनं निकाल दिला होता किंवा ही जी संस्था आहे हे काय आपल्या बापदादाची प्रॉपर्टी नाही. इथं प्रत्येकाला म्हणजे संधी मिळाली पाहिजे. संधी न मिळता तुम्ही फक्त समजा हे माझा नातू, माझा पुतण्या, माझा चुलता हे असं घ्यायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे ह्यांना संस्थेनं जी सेवा समाप्ती केली त्या लोकांची हे माननीय शाळांधिकरणानं सत्य ठरवली की बरोबर आहे. सचिव साहेबांना जे हे केलं आहे ते योग्य केलं आहे आणि तिथंच त्यांचा शाळेशी संबंध संपला. त्याच्यानंतर डिसेंबर 2017ला हायकोर्टाच्या ते काय निकाल लागला काय नाही ते हे लोक रुजू करून घेतले आदरणीय मोदीने. त्यावेळेस संस्थेत कुणीच नव्हतं आणि ज्यावेळेस मोदीनं संस्थेत हे माणसं रुजू करून घेतले त्यावेळेस ऑलरेडी तिथं 16-17 शिक्षक अतिरिक्त होते. कारण 5 घेतल्यानंतर 5 घेण्याच्या अगोदरच अतिरिक्त होते. जर शिक्षक पहिले अतिरिक्त असताना या शिक्षकांना त्यांनी डायरेक्ट अतिरिक्त म्हणून बाहेर द्यायला पाहिजे होते. 5 मध्ये तुम्ही आहात का? नाही 5 मध्ये आम्ही नाहीत. त्या 14 पैकी 5 मध्ये कुणीच नाही. ऑलरेडी अतिरिक्त होते. ऑलरेडी अतिरिक्त असताना त्यांना शाळेत रुजू करून घेतलं. आणि हे बाकीच्या ह्या कर्मचाऱ्यांना मग एक चिरीमिरीची अपेक्षा होती. त्या 5च्या अगोदर नियुक्ती आहे? 5च्या होते. माझी तर 2005ची आहे. आणि बाकीची त्यांची नियुक्ती ज्यांना संस्थेनं काढलं होतं त्यांची 2010ची नियुक्ती होती. त्याच्यानंतर संस्थेनं 2011ला. पण ॲक्च्युअल तुम्हाला सांगू का, संस्थेनं हे 5 लोक घेतले त्यावेळेस सुद्धा संस्थेत 11 जागा रिक्त होत्या. 30 लोक जुने आणि घाडगे गुरुजीनं भरलेले 5 असे 35. त्यावेळेस संच मान्यता 46 होती. जे 11 पदं रिक्त होते ते 11 पदं संस्थेनं तत्कालीन सचिव यांनी 11 लोकांना नियुक्ती दिलेली आहे त्या काळात. 25-26 जुलै 2011ला जी नियुक्ती आहे का नाही ह्या 11 लोकांना नियुक्ती दिली आहे. कुणाच्या जागेवर नियुक्ती दिली नाही किंवा तिथं जागा नव्हती अशातला विषय नाही. रिक्त पदावर, कारण तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांना मान्यता देताना 3 वेळा पत्र पाठवले होते संस्थेला. याच्यावर काही कोर्ट मॅटर आहे का, हे रिक्त पद आहे का, सर्व तपशील पाहून त्याच्यानंतर मान्यता दिली. त्या नियमाप्रमाणे सर्व लोकांचं वेतन मार्च 13 पासून चालू झालं. 2014च्या जूनला शालार्थ प्रणाली महाराष्ट्रामध्ये लागू झाली. त्यावेळेसपासून हे सर्व कर्मचारी शालार्थ प्रणालीमध्ये आपलं वेतन उचलत आहेत. त्याच्यामुळे ह्याचं कुणाचं एरेश निघणं हे करणं हे चुकीचं आहे. आता प्रश्न आहे त्या 2-4 लोकांचा, त्या 2-4 लोकांचा विषय वेगळा आहे. आता ह्याच्यामध्ये कुट्टे आणि शर्मा हे जे आहेत ना यांच्या संदर्भामध्ये त्यांची नियुक्ती 2000 मला वाटते 15-16ला त्यांचं सेवा सातत्य व्हायला पाहिजे होतं. पण त्यावेळेस एक GR आलता. शिक्षण सेवक हे असताना त्यावेळेस 1-2 पदं कमी झालते 2014ला वगैरे. त्या GRमुळे ह्यांना सेवा सातत्य म्हणजे कायम मान्यता मिळाल्या नव्हत्या. त्याच्या विरोधात हे काय झालं, मुंडे एक होते आमच्याकडे, आता ते बाहेर गेलेत समायोजन होऊन. त्या तिघांना हायकोर्टामध्ये ह्यांनी अपील केलं. त्याच्यानंतर माननीय उपसंचालक यांनी त्यांची सुनावणी घेतली. त्यानंतर संचालकांना आदेश दिले की सदरील कर्मचाऱ्यांना सेवा सातत्य देण्यात यावं. या काळातलं त्यांचं थकीत वेतन होतं. आता जे 4 लोकांची त्या काळातलं थकीत वेतन 3 लोकांचं, कुट्टे, हे शर्मा आणि किरोले, हे त्या काळातलं वेतन आहे त्यांचं. त्यांच्या वेतनाचा काही संबंध नाही. शाळेमध्ये आता किती, तुमच्या संस्थेमध्ये किती अतिरिक्त लोक आहेत? आज रोजी टोटल 14 पदं मंजूर आहेत आणि 41 लोक आज पगार घेतात. म्हणजे 27 लोक नियमानं अतिरिक्त आहेत. ह्याच्यामध्ये आमचे उपमुख्याध्यापक पद अतिरिक्त आहे, पण उपमुख्याध्यापक पदाला संरक्षण असल्यामुळं ते काही अतिरिक्त नाही. म्हणजे आज रोजी 26 लोक तर अतिरिक्त आहेत तुमच्या सहित. आता ते आज नाही ना, कारण आज आमच्याकडे सेवाज्येष्ठता यादी नाही. कोण अतिरिक्त हे कळणार नाही. कारण सेवाज्येष्ठता झाल्याशिवाय बिंदू नामावली पाहिल्याशिवाय हे काहीच करता येणार नाही. म्हणून या संदर्भामध्ये आता भरपूर वेळा शिक्षण अधिकारी सुद्धा काही निर्णय घेऊ शकत नाहीत त्याच्यामध्ये, कारण अतिरिक्त करणं हा संस्थेचा भाग आहे. आज रोजी संस्था कुणीच नाही आणि संस्था जर नसेल तर शिक्षण अधिकाऱ्याला अडचण आहे. मग आता याच्या उपर समजा वरिष्ठ काय निर्णय घेतील त्याच्यानंतर काय होईल ते पाहूत आपण. ते किरवले माझ्यासोबत आहेत, विचारतो काय नेमका प्रकार आहे तुमचा? तुम्हाला जे काही अतिरिक्त लाभ मिळाला आहे तो कसा मिळाला आहे? की बोगस आहे, थकीत कसं मिळालं, काय हे आरोप तुमच्यावर केले जातात? तर मला 2011ला माझी नियुक्ती झाली आणि नियम काय म्हणतं की तुम्हाला जर सचिवानं किंवा संस्था जे असेल त्यांनी नियुक्ती दिल्याच्यानंतर त्याचा प्रस्ताव मुख्याध्यापकांना कुठं पाठवायचा, शिक्षण अधिकाऱ्याकडे, आणि शिक्षण अधिकारी त्यावर मान्यता देणार. पण माझं त्यावेळेस तत्कालीन जे काही हे आता जे काही तक्रारदार करतात या संदर्भात जे काही ह्यांची टीम होती, जातीय द्वेषातून जी वागणारी टीम होती, त्या टीमनं माझा प्रस्ताव वर पाठवलाच नाही आहे. मग ज्यावेळेस फुले शाहू आंबेडकर विचारांचे ज्यावेळेस मुख्याध्यापक आले, माननीय आदरणीय जे सचिव होते भांडसराव देशमुख यांनी ज्यावेळेस ते मुख्याध्यापक बसवले, त्यांनी शिक्षण अधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवला, त्यांनी मला मान्यता दिली. आणि मान्यता दिल्याच्या नंतर 14ला मला मान्यता दिल्याच्या नंतर काय होतं की पेमेंट चालू होतं. परंतु त्यावेळेस 2014 साली
शासनाने एक शालार्थ प्रणाली चालू केली होती. मग शालार्थला प्रस्ताव पाठवायची गरज होती. त्यावेळेस मग शालार्थ यांनी पाठवलं नाही. मग माझा प्रस्ताव 15-16ला पाठवल्याच्यानंतर मग उशीर लागला त्यावेळेस, किंवा इतका उशीर का झाला, ह्यांनी सगळे कमिशनरनं DYDनं यांनी सगळी चौकशी केली किंवा यांना उशीर का झाला. मग त्यांनी उशीर का झाला हे सगळं तपासल्यानंतर मला 19ला काय झालं, शालार्थ ID दिला. शालार्थ ID दिल्याच्यानंतर पुन्हा आणखी तिथं मुख्याध्यापक पद हे नव्हतं आमच्याकडे, म्हणजे 4 जण आमच्याकडे BO कडे होतं. मग BOनं ही तपासणी केली की काय याच्यामध्ये काय तथ्य आहे, कसं आहे. मग त्यांनी बघून वरी प्रस्ताव पाठवून मग त्यांनी शालार्थ ID माझा 19ला मिळाला, तर मला 21ला पगार चालू झाला. मग 21 ते आजपर्यंत माझा रेग्युलर पगार निघतोय. मग त्या दरम्यान 23-24ला एक परिपत्रक निघालं शासनाचे, किंवा तुमचे जे काही थकीत वेतन असेल ते काढण्याचे त्यांनी आदेश दिले होते. मग माझं जे काही 21ला पेमेंट चालू झालं आणि 21 ते 24 ते जे काही मी 14पासून जे काही माझं काम केलं होतं मी, मग ते काम केलेलं असणं शासनाचा नियम काय, तुम्ही काम केलं म्हणजे तुम्ही पेमेंटचे हकदार आहात. मग त्यांनी 14पासून ते 19 जे काही माझं 21ला सुरू झालं तिथपर्यंत माझं काय केलं, थकीत बिल काढलंय. मग याला बोगस कसं म्हणता येईल. मग आता हा जो तक्रारदार आहे, या तक्रारदाराचा जो काही चुलत भाऊ आहे सचिन देशमुख, याचा 17ला त्याला मान्यता मिळाली आणि 17ला तर ऑलरेडी शालार्थमधून पगार काढणं अपेक्षित होतं शासनाला सगळ्यांना. पण त्यांनी तसं न करता ऑफलाईन पद्धतीने पगार त्याची काढली आणि त्याची ऑफलाईन पद्धतीने पगार काढल्याच्या नंतर माननीय उपसंचालक आपलं DYD उपसंचालक यांनी त्यांची पगार स्टॉप केली. आणि ज्यावेळेस मग यांच्या विचारांचा हे जे काही यांची टोळी होती यांच्या विचारांचा ज्यावेळेस मोदी मुख्याध्यापक झाला, त्यांनी त्याचा पगार काढला होता बंद, आणि नंतर त्याचा शासनाने त्याचा पगार बंद केल्यानंतर त्याला शालार्थ ID 24ला काहीतरी मिळाला आणि त्याला तो शालार्थ ID 24ला मिळाल्यानंतर मग माझं जर शालार्थ ID मधून माझं थकीत वेतन काढलंय ते बोगस म्हणते. मग सचिनचा जो काही आता त्याला पण बोगस म्हणावं लागेल, कारण त्याला पण बिल उचललंय आमच्या बिलासोबत, त्याला पण बिल उचललंय. मग ते पण बोगस असायला पाहिजे. मग तो मलाच बोगस का म्हणतो, कारण त्यांची मानसिकता जी आहे ती जातीवादीची आहे. कारण मी प्युअर SCचा महार माणूस आहे आणि ते ओपन आहेत. मग त्यांचा द्वेष पाहण्याचा आणि माझ्याकडे नेहमी पाहण्याकरता त्यांचा द्वेष जो आहे तो जातीचा आहे. माझ्याकडे पाहून कधी नेहमी त्यांचा जो काही त्यांनी टोळी पाठवतात ना, ते त्यांचे जसं की आता शिक्षणाधिकारी मॅडम ज्यावेळेस SITची चौकशीसाठी आल्या होत्या त्यावेळेस त्यांचा एक दारू पिऊन त्यांनी लोक बोलले होते शाळेमध्ये. मग ते बोललेले असताना तर आम्ही ज्यावेळेस हे सगळे SITला सामोरे जाण्यासाठी आले होते, पण मॅडमला यायला काय झालं, उशीर झाला होता. मग उशीर झाल्याच्या नंतर हे असे लोक ज्यावेळेस ज्यांचा की शाळेशी काही संबंध नाही, संस्थेचे काही संबंध नाही, परंतु ते लोक दारू पिऊन आले होते त्यावेळेस त्या ठिकाणी. आम्ही ती क्लिप दाखवू शकतो तुम्हाला की त्या, आणि मग तो जो त्याच्यामुळे हे सगळे आहेत. आणि आम्ही बाहेर त्या मॅडमला सगळ्यांनी जे काही होते ते कागदपत्र दिले. मग ते अशा पद्धतीचे माझ्याकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन, ज्यावेळेस मी मला भेटले त्यावेळेस तू फारच राहतो भारी म्हणले कपडे घालतोस, महाराज आहेस तू, आणि पण तू देशमुखासारखा राहतोस, ते असे मला प्रत्यक्ष बोललेले आहेत. आणि मी तुम्हाला माझ्या हे त्यांचा जो काही उद्देश आहे करण्याचा, किंवा मला जे काही टार्गेट करण्याचा उद्देश आहे की ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे हे, किंवा तू आम्हाला पैसे दे नाहीतर तुझं मग आम्ही बघून घेऊ. तर तुम्हाला मी माझी फोनपेची हिस्ट्री दाखवतो. त्याच्यामध्ये जे काही ते तुम्हाला व्हिडिओ क्लिपमध्ये जे काही गुंड आहे तुम्हाला दाखवतो, जे की मला सारखे पैसे मागतो. त्याचे तुम्हाला काय नाव आहे तुझं? राहुल देशमुख. तुझं काय तक्रारदार आहे. संस्थेचं कोण आहे ते? संस्थेचं त्यांचं काही देणं घेणं नाही. तक्रारदार जो रणजित देशमुख जो आहे त्याचा चुलत भाऊ, म्हणजे त्याचा पण आज अध्यक्ष होते त्यावेळेस. त्यांचा तुमच्या संस्थेमध्ये त्यांचे आजोबा हे कोण होते, अध्यक्ष होते. पण त्यांचा अर्थार्थी भारतीय संविधान काय म्हणते, किंवा या लोकनियुक्ती जे काही संस्था असतात म्हणजे लोकांच्या हितासाठी संस्था असतात ना, मग त्यांचा ते काय वडिलोपार्जित जमीन वगैरे नाही की ते त्यांना आता तुम्ही माझ्या वडिलाची संस्था आहे, किंवा ठीक आहे तुमची जमीन असेल तर तुम्ही मला माझी जमीन आहे वडिलोपार्जित आहे, ही संस्था कुणाची नसते ना. ते संविधान काय म्हणते, ही संस्था जी आहे लोकांच्या कल्याणासाठी उभा केलेल्या आहेत. मग ते काय म्हणतात आम्हाला की ही संस्था आमची आहे, माझ्या आजोबांची आहे, आणि ते म्हणतात की तुम्हाला जर राहायचं असेल व्यवस्थित, नाहीतर मी विविध ठिकाणी तुमचे तक्रार अर्ज मी देत आहे म्हणते तुम्हाला, तर त्याच्यातून तुम्हाला जर नुकसान होत असेल, तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला आर्थिक व्यवहार करावा लागेल. कसले पैसे देत होता तुम्ही त्यांना? आता त्यांची पैसे मागण्याची बघा, त्यांनी इथं तुम्हाला दाखवतो मी, हे तुम्ही पाहू शकताय. याच्यामध्ये त्यांनी मला प्रत्येक वेळेस बघा, हे ऑगस्टला 500 रुपये, हे 400 रुपये, हे 200 रुपये, हे असे पैसे त्यांनी मागणी केली फक्त पिण्यासाठी. मग ज्यावेळेस मग त्याच्या लक्षात आलं की अरे हे रेकॉर्ड आपल्याकडे राहत आहे, मग त्यांनी मला ऑफलाईन पद्धतीने पैसे मागायला सुरुवात केली. हे असा प्रकार आहे. आणि मग मी जर उचललेलं बिल बोगस आहे तर मग त्यांनी सचिन देशमुखने उचललेलं बिल योग्य कसं काय होऊ शकते. आणि माझा जो काही पेमेंट व्हायला उशीर झाला, शासनाच्या नियमानुसार शालार्थमधून पगार होणं अपेक्षित होतं, म्हणून माझा उशीर झाला. तुमचं ते थकीत राहण्याचं वेतन राहण्याचं कारण काय कोर्ट मॅटर सुरू होतं काय? हो तेच सांगतो ना. मग थकीत वेतन काय असतं, शालार्थ ID झाल्यामुळे मग ज्यावेळेस मुख्याध्यापक प्रस्ताव पाठवला वर, तर वरच्या लेवलला चौकशी होत होती किंवा इतका वेळ त्यांनी जसं तुम्ही प्रश्न विचारला की त्यांनी विचारला किंवा इतका उशीर काय झाला, तर मग त्यांनी जे काही सगळे तपासले ना किंवा सचिवांनी लिहून दिले की यांचा
प्रस्ताव पाठवण्याचा उशीर झाला, मुख्याध्यापकाने उशीर केला. मग हे सगळ्या बाबी बघून त्यांनी आम्हाला शालर राईट दिला होता आणि त्यामुळे उशीर झाला. त्यामुळे उशीर झाला होता. एवढंच कारण आहे. मग जसं मी बोगस आहे तर माझं म्हणणं आहे की त्यांनी जे काही सचिन देशमुखनं बिल उचलले ते देखील बोगस आहे आणि त्याच्यात ॲक्च्युअल बोगस म्हणता येईल, कारण त्याचा शालर आयडी नसताना देखील ऑफलाईन पद्धतीने पगार काढलेला, कारण ऑफलाईन पद्धतीने पगार काढण्याचा नियम नव्हता. तरी पण मग तो जे तक्रारदार आहे त्याचा भाऊ आहे म्हणून त्याला सोडायचं, हे कुठलं न्याय आहे? भारतीय संविधानाने हे शिकवले का? हे नाही. हे इथं भारतीय संविधानाची पायमल्ली होत आहे संविधानाची. त्या पूनम शर्मा माझ्यासोबत आहेत. ताई इथं या तुम्ही. मॅडम सर तुम्ही इथं बसा. इथं तुम्ही बसा. इथं काय प्रकरण होतं आणि तुम्हाला उशीर लागला तिथं? तुमचं थकीत वेतन त्यांनी मागितलं, म्हणजे तुम्ही उचललंय असं सांगितलं त्यांनी. काय प्रकरण होतं? कोर्टात गेला होता, तुम्हाला का थकवलं? शालर राईडीचं काय प्रकरण होतं का? थोडं माझी नियुक्ती 15 जून 2012 रोजी झाली. त्यानंतर 2015ला 15 रोजी मला काय मान्यता मिळायला हवी होती, पण ती मिळाली नसल्यामुळे पण माझं वैयक्तिक म्हणजे ज्या वेळेला पगार सुरू झाले त्यावेळेला माझा शिक्षण सेवकाचा पगारसुद्धा पूर्णपणे निघालेला होता 2015 पर्यंतचा. आणि मग त्यानंतर काय मान्यता मिळत नाही म्हणून मी कोर्टात उच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालय याकडे अर्ज केला. त्यानंतर 2012 नंतर आमची नेमणूक झालेली आहे. या कारणाने आमची उपसंचालकांकडे सुनावणी झाली. सुनावणी झाल्यानंतर त्यांनी आमची कायम मान्यता ठेवल्यानंतर परत आम्ही संचालकांकडे गेलो. संचालकांकडे सुद्धा आमची सुनावणी होऊन आम्हाला पत्र देण्यात आले आणि कोर्टाच्या निर्णयानुसार आम्हाला 2019मध्ये कायम मान्यता देण्यात आली. त्यानंतर आमचा रेग्युलर पगार सुरू झाला, पण आमचं 2015 ते 2019 पर्यंतचं थकीत वेतन तसंच राहिलेलं होतं. मग का थांबवलं होतं ते? काय हे प्रकरणामुळे? काय मान्यता मिळालेली नव्हती, ती कोर्टाकडनं मिळाली. माननीय संचालकांनी मला ज्या वेळेला कायम मान्यता ठेवण्याचा आदेश दिले, मग त्यानंतर माझे पगार सुरू झाले. समजा 2019 नंतर माझे पगार सुरू झाले, पण मग हे थकीत वेतनाचा ज्या वेळेला निर्णय आला की ते थकीत वेतन सगळ्यांना मिळावे, त्यावेळेला मला ते वेतन मिळालं. मग तो आकडा हा एकत्र मिळालेला तो आकडा आहे का? हो. कोर्टाच्या प्रकरणामध्ये रखडल्यामुळे एकत्रित काढायला सांगितलं असं आहे ते? हो, एकत्रित काढायला लावला 4 वर्षाचा 2015 ते 19 पर्यंतचा. 15 जून 2015 ते 1 नोव्हेंबर 2019 पर्यंतचा. म्हणजे 2024 मध्ये निघालंय ते. त्याचं कसं आहे? 19 ते 24 म्हणजे 15 पासून रेग्युलरचा पगार निघाला होता अगोदरच. थकीत वेतन फक्त बाकी होतं एवढं 19 पर्यंत. ते 24 मध्ये निघालं. हो, परिपत्रक आल्यानंतर माझं आता वेतन ते थकीत वेतन निघालं. ते कुठे होत्या कोणीतरी या इथं? तुमचं काय झालेलं होतं की तुमच्याकडे बी थकीत वेतन तुम्ही जास्त काढल्याचं त्यांनी आरोप केलेला आहे देशमुखांनी? काय कशामुळे ते थकलं होतं पेमेंट? माझी पण नियुक्ती म्हणजे 5 जानेवारी 2013ची नियुक्ती आहे माझी. आणि शासनाने जेव्हा 5 जानेवारी 2016मध्ये माझं शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाला आणि शिक्षण सेवक कालावधीमध्ये माझा पूर्णपणे वेतन चालू होतं. शालार प्रणाली आली होती, शालार प्रणालीमधून माझं शिक्षण सेवकाचं वेतन सुरू होतं. परंतु जेव्हा 2016मध्ये आमचं नियमित वेतन चालू व्हायला पाहिजे होतं, पण तेव्हा आमची कायम मान्यता मिळाली नाही. मग ती कायम मान्यता न मिळाल्यामुळे आमचं वेतन थांबवलं होतं. मग कायम मान्यता आम्हाला मिळत नसल्यामुळे 2 मे 2012चा तो GR होता, त्याच्यामुळं आम्हाला कायम मान्यता मिळत नव्हती. मग त्यामुळे आम्ही कोर्टामध्ये अपील केलं उच्च न्यायालयामध्ये. मग ते उच्च न्यायालयाचा निकाल आला. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर माननीय उपसंचालकांनी तेव्हा इथं 2018मध्ये सुनावणी घेतली होती. तेव्हा महाराष्ट्रातल्या 2000 शिक्षकांची सुनावणी घेतली होती. त्यामध्ये आमची कायम मान्यता ठेवण्यात आली. आणि जेव्हा आमची कायम मान्यता ठेवण्यात आली तेव्हा माननीय संचालकांनी सुद्धा आमची सुनावणी घेतली. त्यानंतर त्यांनी एक पत्र दिलं आणि त्या पत्रानुसार आम्हाला कायम मान्यता मिळावी म्हणून त्यांनी ते पत्र दिलं. त्यानंतर माननीय शिक्षणाधिकाऱ्यांनी आम्हाला कायम मान्यता दिली. मग कायम मान्यता आम्हाला जेव्हा 2019मध्ये मला मिळाली, त्याच्यानंतर माझं नियमित वेतन सहशिक्षकाचं नियमित वेतन सुरू झालं. आणि जेव्हा नियमित वेतन सुरू झालं तेव्हा 2016 ते 2019 पर्यंत मी काम केलेलं होतं, पण माझी कायम मान्यता नसल्यामुळे आमचं वेतन थांबवलेलं होतं. मग आता जेव्हा आम्ही जेव्हा कायम मान्यता मिळाली तेव्हा रेग्युलर आमचं वेतन सुरू झालं. परंतु मग त्या 4 वर्षाच्या कालावधीमधलं आमचं वेतन जेव्हा संचालकांनी पत्र काढलं की बाबा ज्यांचं आहेत थकीत वेतनं ते सादर करा आमच्याकडे, तेव्हा आम्ही त्या 4 वर्षाच्या कालावधीतलं वेतन
ती कायम सादर मान्यता केलं. तुम्हाला का मिळत नव्हती? हे रखडलं कशामुळे तुम्हाला ते, कोर्टात जावं म्हणजे शासनाचा जी आर होता की 2 मे 2012 नंतर राज्यामध्ये शिक्षक भरतीसाठी बंदी होती. जी. मग त्याच्यामुळं तेव्हा 2012 मध्ये हे उपसंचालकांकडे राज्यातल्या पूर्ण शिक्षकांची जेवढे शिक्षक होते 2 मे 2012 नंतर त्यांची सुनावणी घेण्यात आली. तेव्हा त्यांनी आमची सगळी नियुक्ती, आरक्षण हे सर्व पाहून त्यांनी ती पडताळणी केली आणि त्या पडताळणीमध्ये आम्हाला त्यांनी तुम्ही योग्य आहेत, म्हणजे तुम्ही मान्यता देण्यास योग्य आहेत म्हणून आम्हाला तेव्हा मान्यता दिली त्यांनी. त्याच्यामुळं की आमचं हे वेतन पण थांबलं होतं आणि कायम मान्यता पण मिळाली नव्हती. मग जेव्हा संचालकांनी, उपसंचालकांनी सगळी पडताळणी करून आमचं वेतन सुरू केलं तेव्हा ह्या 4 वर्षाच्या कालावधीत आम्ही तर शाळेमध्ये होतोच, शाळेमध्ये आम्ही काम करत होतो. मग काम करत असल्यामुळं त्या 4 वर्षाचा पगार जो आमचा थांबवलेला होता तो जेव्हा संचालकांनी पत्र काढलं की बाबा ज्यांचं वेतन राहिलेले आहे थकीत वेतनं की त्याच्यासाठी मग आम्ही हे वेतन शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये सादर केलं. आणि जेव्हा शिक्षणाधिकाऱ्याने सादर केलं तेव्हा तिथं शिक्षणाधिकाऱ्यांनी, उपसंचालकांनी, संचालकांनी असं सगळ्यांनी पडताळणी करून नंतर ते वेतन अदा केलेलं आहे आम्हाला. आम्ही नुसतं सादर केलं आणि लगेच आलं असं नाही आहे त्यामध्ये. म्हणून ते मोठा आकडा दिसतोय तिथं. हां, म्हणून आकडा दिसतोय. पण त्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये जर आम्हाला कायम मान्यता मिळाली असती तेव्हाच तर आमचं रेग्युलर वेतन झालं असतं. आमचं वेतन थांबवण्याचा प्रश्नच नव्हता आणि आमचा मोठा आकडा निघण्याचा सुद्धा प्रश्न नव्हता. मग तिथं अतिरिक्त आहेत तुम्ही सगळी लोक असं त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही अतिरिक्त आहात. मग त्यात हे अतिरिक्त ठरवण्याचा प्रश्न तो शिक्षणाधिकाऱ्यांचा किंवा शाळेच्या मॅनेजमेंटचा आहे. त्यांनी आम्हाला जर पत्र दिलं की बाबा तुम्ही अतिरिक्त आहेत, तुम्ही जा शाळेतून, तेव्हा आम्ही जाऊ. मग हे कोण आम्हाला विचारणारे की तुम्ही अतिरिक्त आहेत म्हणणारे हे कोण आहेत? आणखी तुमचं काय झालेलं आहे? तुम्ही अतिरिक्त आहात का? तुमच्यावर आरोप लावला जातो तुम्ही शाळेवर जात नाही, अतिरिक्त आहात असं सांगितलं जातं. काय नेमका प्रकार आहे? तुम्ही अतिरिक्त आहेत का? नाही, मी अतिरिक्त नाही. मी SC प्रवर्गामध्ये माझी नियुक्ती झालेली क्लर्क म्हणून 2010ला. तिथून रेग्युलर आहे मी. मग ते देशमुखांनी असं म्हणलं आहे की बाबा शाळेमध्ये अतिरिक्त आहेत, संच मान्यतेमध्ये पदच नाही आहे तरी भरलेले आहेत असं मी म्हणलं. भरले त्यावेळेस कंटिन्यू पदत तुम्ही शाळेवर नेहमी रोज जाता? हां, जे त्याचा चुलत भाऊ सचिन म्हणजे सचिन देशमुख त्याची मान्यताच बघायची. त्याला मग हे कधीची मान्यता आहे? त्याला ते पदच मान्य नाही. 2019ला मी 2010चा सचिन देशमुख कुठल्या नंतर आलेला आहे. म्हणजे तुमच्या पदावर आहेत ते असं आहे? हां, असं म्हणतंय ते. पण ते बघा ते माझ्या नंतर आहे. 2019ला त्याला शालार्थ इथं पदच नाही म्हणतंय. इथं बघा शालार्थला पदच नाही ते मान्य, तरी ते बोगस म्हणत नाही, मला बोगस म्हणताय. माझ्यासोबत संस्थेच्या म्हणजे ज्यांनी संस्था स्थापन केली ते देशमुख आहेत माझ्यासोबत. विचारतो इथे का तिथं माझ्या बाजूला कालच्या इंटरव्ह्यूमध्ये एक सचिव म्हणून बसले होते, चौधरी. ते सचिव आहेत? तुम्ही सचिव आहेत का ते सचिव? म्हणजे काही कन्फ्युज आहे सगळे, कोण सचिव आहे? मी शाळेमध्ये 2019 काम करतो. हां, माझ्या वडिलांनी संस्था स्थापन केलेली आहे. ते सचिव होते. हा जो काल बसला तर बाजूला तो ते सचिव आहे. हां, त्याचा संबंध काहीच नाही त्याचा कुठंच. हां, असं लोकांना ब्लॅकमेल करणं त्याचा धंदाच आहे त्याचा तो. हां, मग तुम्ही असं का सहन करताय सगळे? तुम्ही शिक्षक लोक ते तक्रारी करतायत हे सगळं, म्हणजे तुम्ही कुठेतरी फ्रॉड वगैरे? फ्रॉड कुठंच केलं नाही, नियमात धरूनच आहे. म्हणजे मग हे तुम्ही त्यांच्या विरोधात कुठं जात का नाही, तक्रार का करत नाहीत? बुवा हे कुठेतरी शाळेचं नाव वापरतायत, कुठेतरी शाळेचे सचिव म्हणून राहतायत, वागतायत, याबद्दल काही तक्रार? आमचा चेंज रिपोर्ट पेंडिंग आहे आमचा धर्मदायातल्या बीडला, तर तो आता मंजूर होऊन जाईल. तुम्ही कधी चेंज रिपोर्ट केलेला आहे धर्मदायमध्ये? 2007ला. आजपर्यंत झालं नाही ते? हां, झालं नाही. काय कारण आहे त्याचं? तांत्रिक आता अडचणी असतात काही. म्हणजे आजपर्यंत झालेलं आहे 7 पासून, म्हणजे कालावधी 15 वर्षाचा उलटून गेला. मग कधी होणार आहे ते आणि कधी तिथल्या शाळा प्रशासनाला न्याय मिळणार आहे? मॅनेजमेंट बी नाही आहे, मॅनेजमेंट नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तिथे झालेल्या आहेत. कधी वॉच कधी राहणार आहे तिथं पब्लिकचा? नाही, लवकर होईल. अशी म्हणणं आहे तुमचं? हो, होऊ शकतं तसं? असं होईल. आणखी शिक्षक आहेत तिथे या तुम्ही पुढे, कॅमेऱ्यामध्ये दिसले पाहिजे. इथे पुढे या. तुमच्या शाळेमध्ये तुम्ही अतिरिक्त आहेत असं सांगितलं जातं आणि शाळेवर वेळेवर जात नाहीत असं सांगितलं, कधीतरी जाऊन फिरून पगार खाताय असं म्हणताय. नाही, असं काय नाव आहे तुमचं? माझं नाव रोहित काळे, मी कनिष्ठ लिपिक आहे. बरं. माझी जॉईनिंग 1/7/2010ची आहे. त्या शाळेमध्ये? हो. बरं. तर मी रेग्युलर रोज शाळेमध्ये असतो. तुमचं शालार्थ आय डी कधी निघाला? माझा 2000 समजा त्याच वेळेस 2014ला. म्हणजे शालार्थ आय डी प्रणाली सुरू झाली त्यावेळेसपासून मला पगार चालू आहे. किती पगार आहे तुम्हाला आता? मला जो आता 40,000 पगार आहे. बरं. तुम्ही रोज शाळेवर जाता का? रोज शाळेवर जातो. रोज. कोण आहे शाळेत सचिव आता? सचिव सध्या कोणी नाही. मुख्याध्यापक कोण आहे? मुख्याध्यापक BO. म्हणजे चार्ज त्यांच्याकडे? BO कडे चार्ज आहे. 2001 वॉच कोण ठेवतं? कोणाचं तिथं हे म्हणजे अधिकार आहे? सध्या माझे उपमुख्याध्यापक म्हणून आहे हंगिरीकर सर.
आहेत का त्यांना सगळे अधिकार? हां, सगळे नाही अधिकार, ऐकतं फक्त त्यांचं शाळा कोण? बघण्यासाठी. म्हणजे शाळेचं समजा रेग्युलर जे काम आहे, समजा विद्यार्थ्यांना काही अडचण आली तर ते सुद्धा काम ते पाहतात. आणि वेतनाचं जे काम आहे ते गिरी सर जे आहेत ते पाहतात. एक तुम्ही या, काय नाव आहे तुमचं? सुजित देशमुख, इथे थांबा. तुम्ही शाळेवर कुठल्या पदावर आहे? शिक्षक म्हणून. बरं. कधी नियुक्ती तुमची, कधीची? 2014 शालार्थ आय डी नाही निघाला आणखी. कोर्ट मॅटर होतं, कोर्टातून माझा रिझल्ट माझ्या बाजूने लागला, शालार्थ आय डी द्या म्हणलीत उपसंचालक. तुमचा शालार्थ आय डी निघाला नाही, सगळ्यांची निघाल, तुमचाच का थांबला? कोर्ट मॅटर होतं. काय होतं? माझा शालार्थ आय डी अतिरिक्त असल्यामुळं कोर्ट मॅटरमध्ये गेलं. त्यानंतर कोर्टाने रिझल्ट दिला शालार्थ आय डी द्या म्हणून. उपमहासंचालकांनी शिफारसपत्र दिले, पण त्यात समायोजन केल्याशिवाय ह्यांचा शालार्थ आय डी देऊ नये असं सांगितलं. कोणा समायोजन करायचं? माझं. कुठं? कुठल्याही शाळेमध्ये. तिथं तुम्ही त्या शाळेवरच आता आहे, दुसरीकडे करावं असं सांगितलं? हां, दुसरीकडे करा म्हणून सांगितलं. त्याशिवाय शालार्थ आय डी देऊ नका म्हणून सांगितलं. असं सांगितलं. बरं. तिथं सगळे अतिरिक्त शिक्षक आहेत तुमच्या सहित असं म्हणणं होतं? नाही, म्हणजे मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस पटसंख्या भरपूर होती, पण त्याच्यानंतर मी कोर्ट मॅटर झाल्यानंतर त्याच्यानंतर पटसंख्या कमी झाली. आज किती आहे पटसंख्या? आज कमी आहे, 600. 600. आणि इथं किती सगळे शिक्षक आहेत तुमच्या सहित सगळ्या 14 सहित? पगारीचे 42 आहेत सगळे मिळून 48. बरं. सगळे अतिरिक्त पटसंख्येनुसार अतिरिक्त आहेत सांगितलं, तक्रारमध्ये सांगितलं की बाबा तिथं 14च का काहीतरी कर्मचारी आहेत आणि त्याच्यानंतर सगळे अतिरिक्त आहेत असं सांगितलं. आज सध्याला आहेत. कोण आणखी तुम्ही सुद्धा तिथं नोकरीला कोणत्या पदावर आहे? सहशिक्षक म्हणून. देशमुख जी. मी सहशिक्षक म्हणून तिथं रुजू आहे. कधीपासून? कधीची नियुक्ती? 11ची नियुक्ती आहे आणि 2011. हां, 2011. तर ऑफलाईन पगार होता. आम्ही शिक्षण सेवकाचं पेमेंट घेतलं आणि तिथून ज्या वेळेला शालार्थ सुरू झालं पहिल्यांदा, त्यावेळेसपासून त्याच्यात ऑलरेडी त्या प्रणालीमध्ये आमचा समावेश झाला. त्याच्यामुळे शालार्थ काढण्याची गरज पडली नाही, काय नाही, ते ॲटोमॅटिकली झालं. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजे आज तागायत व्यवस्थित मला पेमेंट मिळते माझ्या कामाबद्दल, कोणतीही अडचण नाही. आणि 1 रुपयाचं देखील थकीत वेतन काढलेलं नाही. का तर माझं थकलंच नाही तर काढण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तरीही अशा पद्धतीचे म्हणजे खोटे आरोप, तक्रार. तुमच्या पदाची संच मान्यता नव्हती असं तक्रारीत म्हणलंय? नाही, संच मान्यतेमध्ये पद मंजूर होते. माझ्यासोबत जे काय अधिक लोक घेतले ते ह्यांचे फार कनिष्ठ जवळचे असल्यामुळं त्यांचे नावं न घेता फक्त माझं नाव घेतलं जातं. एकच सेकंद सर. काय याच्यात काय आहे? दाखवतो एकाच ह्याच्यावर, या पेजवर, एकाच पेजवर 11 जणांची मान्यता आहे. काय? एकाच तारखेची. कोण आहे ते 11? हे देशमुख रवींद्र आहेत, कांबळे शिवाजी आहे, शिल्पा पारेकर आहेत, मी आहे. काय याच्यातले काही जणांची नावं घेतली आहेत, काही जणांचे नाही. अशा पद्धतीनं त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे. म्हणजे ह्या 11 पैकी काही जणांची नावं काय, मग तसं का केलं यांनी? तेच तर आम्हाला कळत नाहीये ना. ह्या 11 पैकी कोणाकोणाची नावं घेतली त्यांनी इथं? याच्यामध्ये देशमुख जीचं घेतलंय, देशमुख पेपीचं घेतलंय, आरसोडे मॅडमचं घेतलंय, लोखंडे मॅडमचं घेतलंय, कटारे सरांचं घेतलंय, भोसले मॅडमचं घेतलंय, देशमुख शारदाचं घेतलंय आणि काही वगळलेत. मग का वगळलेत हे नेमकं कारण काय? त्यांनाच कळत जाणं ना. आर्थिक त्यांचे काही म्हणजे जे 27-28 लोक अतिरिक्त आहेत ते तुमच्यापैकी कुणी आहेत? हो. त्यांच्यापैकी कुणी आहेत? हो. म्हणजे त्यांच्याकडे असलेले. हा, इथे काय नाव आहे तुमचं इथे मॅडम? प्रतिभा प्रसादराव. मी 2011 पासून जुलै 2011ची माझी वैयक्तिक मान्यता आहे, म्हणजे शिक्षण सेवक म्हणून. आणि 14ला कायम झालो. 17 पासून आम्ही अतिरिक्त होतो. अगदी बरोबर आहे. राऊंड पण केले. विभागीय स्तरावर म्हणजे औरंगाबादला सुद्धा आम्ही राऊंडसाठी आलो होतो. शाळा मिळाली, आचारसंहिता लागली, त्यानंतर आम्हाला त्यांनी ऑर्डर दिला नाही. त्यात आमचा दोष नाही. पण त्या प्रक्रियेत सुद्धा माझ्या शाळेचे 17 जण होतो आम्ही. 17 पैकी केवळ 7 जण आम्ही म्हणजे बोगस, आणि बाकीचे 10 लोक
ते व्यवस्थित का त्यांच्या कधीच्या नियुक्ती आहेत? त्यांच्या आमच्या सोबतच्या मागे पुढे 2005, 6 किंवा 11च्या आहेत, काही जण 10च्या आहेत, ते नाहीयेत. आणि मग ते बोगस नाहीयेत. आणि आम्ही फक्त का तर आम्ही त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करत नाही. मग तुम्ही दिलं घेतलं की तुम्ही छान आमचेच आहेत तुम्ही. कोण मागायचे तुम्हाला आर्थिक व्यवहार? सरळ सरळ नाही मागितलं, पण परस्पर निरोप आहेत की तुम्हाला मी काही करत नाही किंवा तुम्ही आपलेच आहेत, फक्त आमच्यासोबत राहा. आमच्यासोबत राहा म्हणजे काय, त्याचा अर्थ तोच होतो की जर तुम्ही आमचे म्हणून राहणार असाल तर मग तुमचं नाव वगळतो असं. मग तुमच्यासोबत सगळेच अतिरिक्त आहेत असं म्हणता येईल? हो, म्हणता येईल, का नाही. आणि आम्हाला ज्या पद्धतीनं संस्थेच्या अधीन राहून किंवा मुख्याध्यापक आल्याच्या नंतर, संस्था नियुक्त झाल्याच्या नंतर अतिरिक्त म्हणून ज्या वेळेला आम्हाला राऊंडला पाठवलं जाईल त्यावेळेला आम्ही पहिलेही तयार होतो, आताही तयार आहोत. पण हा वैयक्तिक आमच्या शाळेचा संमत आहे. आम्ही आमची शाळा म्हणायला हरकत नाही. कुणी पण येतो आमची शाळा म्हणतो, म्हणजे काय रोज काय ते बाजार आहे का की आज यानं यायचं त्यानं हे म्हणजे ही गोष्ट योग्य नाही. तक्रारदारांनी तेवढा विचार करावा की हे कर्मचारी रात्रंदिवस शाळेमध्ये राबतायत. आज 11 पासूनचा कोणताही विद्यार्थी उभा करा आणि त्यानं जर आम्हाला नाही ओळखलं तर मग म्हणा. 10वीचा वर्ग आहे माझ्याकडं, दरवर्षी 150 ते 200 विद्यार्थी जातात. मग ते विद्यार्थ्यांना आम्ही घडवण्याचं काम करतो. म्हणजे शाळा आमची आहे, इमारत आमची आहे आणि प्रत्येक घटक आमचा आहे. आणि असं असताना सुद्धा आम्हाला बोगस म्हणून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. आज मे महिन्यापासून आम्ही त्रस्त आहोत. कोर्टामध्येही जायचा विचार आहे. तसं तर मानहानीचा दावाही केला होता, पण ह्याच्यामुळं मानसिक त्रास प्रचंड होत आहे. हे तुम्ही लोकशाहीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहात आणि त्यामुळे तुमच्या मदतीनं न्याय मिळावा की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. उद्या शिक्षण विभागानं ठरवलं की तुम्ही अतिरिक्त आहात, तुम्हाला तुम्ही सांगितलं किंवा घरी जा असं म्हणलं तर जाल तुम्ही? घरी जा म्हणल्यास नाही जाणार. का तर मी आतापर्यंत 15वं वर्ष मला आता सुरू होईल. 15 वर्ष झालं काम करते आणि यानंतर मला पुढच्या 15 वर्षासाठी तुम्ही घरी बसवून म्हणजे हा योग्य नाही ना. हा, तुम्ही दुसरीकडे जाऊन काम करा म्हणा, आम्ही तयार आहोत. दुसऱ्या शाळेमध्ये तुम्हाला पाठवलं पाहिजे. पाठवलं तर सगळे जर अतिरिक्त आहेत मग सगळ्यांना दुसरीकडे पाठवायचं. त्या सगळ्यांनी जायला तयार नसतील ना, म्हणून त्यांना बोगस म्हणून किंवा अतिरिक्त म्हणून त्यांचे नावच नाहीत. 28 पैकी आम्ही 11 जण कसे, बरोबर आहे. यादीमध्ये आणखी कोण आहे तिकडे? माझ्यासोबतच्या बोबडे मॅडम आहेत, त्यांची तर मान्यता माझ्यासोबतची आहे. ते सरांनी जो कागद दाखवला. तुमची कधीची मान्यता आहे? 2011 शिक्षण सेवक म्हणून. शालार्थ आयडी कधी? 2014 जून 2014 माझा शालार्थ आयडी. शालार्थ आयडी हे बोगस निघालेत असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं. कधी काढलं असू शकतं सर. 11 पासूनच मी तुम्हाला म्हणते की मी विद्यार्थी उभा करू शकते, माझा विद्यार्थी, किंवा माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांची लिस्ट आहे. सांस्कृतिक प्रमुख असल्या कारणानं प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी इन्व्हॉल्व असायची. मग मला उगाच शाळेत नेऊन उभं करत होते का? असं होऊ शकत नाही ना. मग ज्या वेळेला आपण सगळं हँडल करतो त्यावेळेला म्हणजे तुम्ही एक त्या शाळेचा घटक आहात या अर्थानं. उलट मला तर एक मिनिट तो तक्रारदार काय म्हणतो की ह्यांची शालार्थ बोगस आहेत असा तुम्ही आता प्रश्न केला. तुम्ही तोंडानं बोलतात, मी म्हणेल ही खोटं आहे खरं आहे. शालार्थ प्रणाली 2014 म्हणजे ऑनलाईन झाली. हे जून 2014चं माझ्यापाशी बिल आहे. हे ऑनलाईन युनिटचं ऑनलाईन हे तुम्ही महाराष्ट्रात नाही देशात जगात कुठेही काढलं ह्याचा पासवर्ड टाकून हे तुम्हाला मिळतं. ह्याच्यामध्ये जे आज नाव आहेत, समजा ह्या मॅडमची नाव आहेत, सगळ्यांची नाव आहेत, हे बोगस नाव आहेत का? म्हणजे शालार्थ प्रणाली कधी चालू झाली? 2014चं. मग ज्यावेळेस शालार्थ प्रणाली चालू झाली त्यावेळेस जरी लोक वेतन उचलत असतील किंवा त्यांचं नाव तिथं जर शालार्थ प्रणालीमध्ये असेल, त्यांना जर शालार्थ आयडी मिळाला असेल, आता त्यावेळेस 2014ला प्रत्यक्ष असं पत्र मिळत नव्हतं. डायरेक्ट मुख्याध्यापकानं पाठवणं आणि तिथले अधीक्षक शिक्षणाधिकारी लॉग इनला हे असल्यामुळं ते ऑलरेडी शालार्थमध्ये फक्त तुम्हाला नंबर पडला. आता हे जे आहे ना पगार बिल आता कुणाचा आहे समजा, आता ही त्यावेळेस आमचे मुख्याध्यापक जोगदंड PS त्यांचा शालार्थ आयडी काय होता? हा शालार्थ आयडी त्यांचा. हा शालार्थ नंबर पडत असतो त्याला. आणि 16ला काय झालं, शालार्थ प्रणाली ही संचालक कार्यालयाकडे गेली. त्याच्यामुळे संचालकाने काय करायचं, एक पत्र द्यायचं त्या शिक्षणाधिकाऱ्याला आणि त्या शिक्षणाधिकाऱ्यानं म्हणजे मुख्याध्यापकामार्फत शाळेत ड्राफ्ट भरून तो अधीक्षकाच्या लॉग इनला पाठवायचा आणि अधीक्षकानं अप्रूव्ह करून त्याला तो शालार्थ नंबर मिळत होता. ही प्रोसेस 2016 नंतर झाली. हे कर्मचारी वेतन कधी घेतात? 2014 पासून. म्हणजे हा जो तक्रारदाराचा बालिशपणा आहे, मला काय म्हणतं, एखादी तक्रार जर करायची त्याला बुद्धी तरी असावी. लोक सांगतेत आणि मी तक्रार करतो. आता मोदी नावाचा माणूस त्याला पत्र देतो की हे कार्यरत नव्हते, काही नव्हते. त्या मोदीचा इतिहास जर पाहिला सर तुम्ही,
तुम्ही ऐकण्यात बी असेल, मोदी नावाच्या मुख्याध्यापकानं शेण खाल्ले, अशा बातम्या आल्या. का आलत्या? ह्या कर्मचाऱ्याकडून अपेक्षा केली काय, लाख दे, 2 लाख दे. अरे सगळे कर्मचारी पैसे कसे देतील? तुम्ही नियमानं जर तुम्ही काम करीत असाल तर तुम्ही एखाद्याला लाच का देताल? लाच देणं आणि घेणं गुन्हा आहे ना, ते आम्ही कसा सहन करू? सहन केलं नाही. त्या टाईमला त्यानं माझ्यासोबत 5 जणांची सेवा समाप्ती केली. त्याच्यामध्ये मला वाटतं शारदा मॅडम आहेत, कटारे सर, म्हेत्रे सर आणि रोहित केली. काय कारण होतं? पैसे. आणि कारण काय दाखवलं की हे लोक आले, ह्या लोकांचा माझ्याशी काय संबंध आहे? डीएडचं ह्याच्यातून आलेलं एकही शिक्षक नव्हता. काय संबंध होता कटाऱ्याची सेवा समाप्ती करण्याची? काही संबंध. तुम्ही प्रेक्षकांनो, तुम्हाला वाटेल की इथं काय परीक्षा सुरू आहे काय, ही सगळी ॲडजस्टमेंट सुरू आहे. म्हणजे ह्यांची फरमाईश होती, मागणी. म्हणजे मागच्या काळामध्ये रणजित देशमुख असतील किंवा मग तिथले ते चौधरी सचिव असतील, त्यांनी काय केलं होतं, यांच्यावर आरोप केलेले आहेत, काही तक्रारी केलेल्या आहेत, ते फ्रॉड आहेत असं सांगितलं गेलं आहे. म्हणजे या सगळ्यांचं म्हणणं होतं की आमचं प्रत्येक सेपरेट म्हणणं ऐकून घ्या, म्हणून मराठी महाराष्ट्राने ही प्रायोजन केलेलं आहे. तुम्ही कुठं होतात? हां, ह्या म्हणजे मध्येच लाईट गेली म्हणून प्रॉब्लेम झाला. तर होतो की तत्कालीन मुख्याध्यापक मोदी यांनी 5 शिक्षकांच्या सेवा समाप्ती केल्या. आणि सेवा समाप्ती केल्याच्या नंतर आता ॲक्च्युअल मुख्याध्यापकांना अधिकार नसतात, पण केल्या. आर्थिक देवाणघेवाण केली नाही, काही नाही, त्याचा ते वैयक्तिक विषय झाला. त्या संदर्भात आम्ही तत्कालीन उपसंचालक यांच्याकडे अर्ज दिला किंवा जाणून बुजून मी सेवाज्येष्ठ असताना, माझा काही संबंध नसताना माझी सेवा समाप्ती केली. ते तत्कालीन उपसंचालकांनी शिक्षण अधिकाऱ्याला आदेश दिले व जे कर्मचाऱ्यांनी तक्रार केलेली आहे या तक्रारीच्या अनुषंगाने आपण चौकशी करावी, अहवाल सदरील कर्मचाऱ्याला आणि आम्हाला कळवावा. त्यांच्या आदेशाप्रमाणे तत्कालीन शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे यांनी 4 लोकांची समिती नेमली. त्या समितीचे अध्यक्ष निरंतरचे शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड होते. यांनी चौकशी केली. चौकशीचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्याला दिला. आता त्यांनी जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये मोदीनं जे आमच्या 14 जणांच्या विरोधामध्ये जे पत्र, आता ते तक्रारदार म्हणतो का नाही, तर गोपनीय अहवाल, तो गोपनीय अहवालाच्या संदर्भात तत्कालीन चौकशी अधिकाऱ्यांनी तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्याला कळवलंय किंवा ह्यानं हे जे हे दिलं ह्याच्यामध्ये काय आहे, त्याला तो अधिकार आहे का, तो म्हणू शकतो का? 2013, 14, 15, 16, 17, 18 पर्यंत तो झोपला होता का? त्याने त्याच वेळेस 13लाच अहवाल द्यायचा ना. तो मुख्याध्यापक पदावरून पाय उतर झाल्या त्यांना अहवाल द्यायचा किंवा सदरील कर्मचारी कार्यरत नाहीत, द्यायला पाहिजे. त्याच्या अहवालामध्ये जी नावं आहेत ते तक्रारदारामध्ये सर्व नावं नाहीत. याचा अर्थ काय? फक्त जातीय द्वेष. आणि हे कुठंतरी थांबायला पाहिजे. आणि ही मोदीनं हे केल्याच्या नंतर आमचा चौकशी अहवाल आला. तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्याने आदेश दिले किंवा मुख्याध्यापकाला हे सेवा समाप्ती करण्याचे अधिकार नाहीत. ह्यानं जी सेवा समाप्ती केलेली आहे ही बेकायदेशीर आहे. सदरील कर्मचाऱ्यांना पूर्ववत सेवेत रुजू करून घेऊन सर्व लाभांशासह यांना रुजू करून घ्यावं, अशा पद्धतीचं आदेश दिले त्यावेळेस. त्याप्रमाणे आम्ही शाळेत गेलो तर आम्हाला रुजू करून घेतलं, व्यवस्थित चालू. पण चाल जात नाही. मोदी नावाची चाल जाणे म्हणजे मोदी कसं म्हणावं? पुन्हा ह्या कनिष्ठ लिपिका SC प्रवर्गाचा माणूस, गरीब कुटुंबात जन्मलेला, त्याला बोलून घेतलं, मला 2 लाख दे. कुठून देईल हा माणूस? त्यावेळेस पगार किती असेल? मला वाटतं 10-20 हजार रुपये असेल पगार. कुठून देणार हा माणूस पैसे? ACBकडे तक्रार केली. ACBनं ट्रॅक टाकून 1.5 लाखाची लाच घेताना मोदी रंगे हात पकडले. आजही मोदीची पेन्शन नाही. ती द्वेष भावना ठेवायची कोणची? किंवा मला त्रास झाला, मला पेन्शन मिळाली नाही, मला पैसे मिळाले नाहीत, ह्या भावनेतून त्या पत्राचा आज विषय केला. जे पत्र 2018ला मोदी दिलं म्हणतोय त्या पत्राचा विषय 2025ला काय यावा? बरं, पत्र घेऊन कोण फिरतंय? हा तक्रारदार. काय म्हणतोय की शिक्षण विभागामध्ये पत्र नाही. तुझ्यापाशी आलं कुठून? शिक्षण गोपनीय अहवाल जर म्हणतो तुझ्यापाशी आला कुठून? आणि तुझ्यापाशी जर तत्कालीन मुख्याध्यापक देतो तर काय देतो? तू मिळत नाही असं म्हणले ते, गायब आहे म्हणते ना. गायब आहे, पण त्याच्या तक्रारीमध्ये आहे ना तो अर्ज. त्यानं जी तक्रार केली आहे का, ह्या तक्रारीमध्ये कुठे आहे ते बंच? त्या तक्रारीमध्ये तो अर्ज आहे, तक्रारीचा बंच ह्याच्यामध्ये नाही, इथं आहे. ही तक्रारीमध्ये त्याचा हा काय बंच आहे. तो म्हणतो का नाही मिळत नाही, गहाळ गेलाय. ह्या काही अर्ज आहे. हे 3/5/2018 पत्र आहे. त्याला कुठून आलं हे? याचा अर्थ काय झाला? ही एक टीम आहे, बेरोजगार टीम म्हणायची. ह्या टीमला आपली जर पात्रता असेल तर आपण कुठे DED BEd काहीतरी करून आपल्या बुद्धीप्रमाणे शिक्षक म्हणून लागत ना आपण. आपल्याला पात्रता नाही, आपण त्या पात्रतेची नाही, तर आपण टीका कोणावर करतो की जे शिक्षक 10-10, 20-20 वर्ष नोकरी करायलीत, अशा शिक्षक टीका करावी कुणा?
एखाद्या IAS अधिकाऱ्याने म्हणावं हे शिक्षक असा आहे तसा आहे, कारण त्याचा बुद्धिअंक तेवढा. हे आमच्या समोर बसले, आम्ही ह्याला शिकवले आणि हे आम्हाला म्हणते की हा बोगस, ही कुठली पद्धत आहे? 2019ला ज्यावेळेस हे सेवानिवृत्त झाले मोदी, त्याच्यानंतर तत्कालीन शिक्षण अधिकारी भगवान सोनवणे यांच्याकडे शाळेतील 5-6 जणांनी मुख्याध्यापक पदासाठी अर्ज केला. त्याच्यामध्ये आंधळे सर होते, चव्हाण सर जे सेवाज्येष्ठ आहेत, अजय जोशी सर, आदोडे सर आणि मी. आम्ही 5 जणांनी अर्ज दाखल केला. त्यावेळेस भगवान सोनवणेंनी सेवाज्येष्ठतेचा जर विचार केला, कारण मॅनेजमेंट नाही सेवाज्येष्ठता कोण बनवायची, म्हणून त्यांनी एक त्यावेळेस पत्र काढले 2019ला की आज रोजी शाळेत मॅनेजमेंट नाही, आज रोजी शाळेत 5 शिक्षकांनी मुख्याध्यापक पदावर दावा केलेला आहे, आज रोजी सेवाज्येष्ठता नाही, म्हणून सदरील शाळेचे वेतनाचे म्हणजे अधिकार गट शिक्षण अधिकाऱ्याकडे देण्यात येत आहे. त्यावेळेसपासून आज तागायत गट शिक्षण अधिकाऱ्याचे अर्ज आहेत. मध्ये 1-2 वेळा अजय जोशीला दिली मान्यता, 14 ऑगस्ट मला वाटतं 18ला एकदा दिली, 19 काहीतरी केलं की दुसऱ्या दिवशी रद्द झाली. आता तो अजय जोशीला तो सेवाज्येष्ठ तर नाही, कारण सेवाज्येष्ठता नाही आज आपण म्हणू शकत नाहीत ना हा सेवाज्येष्ठ आहे तो कनिष्ठ आहे, त्याचा तो विषय नाही, तो संस्थेचा विषय आहे. किंवा समजा आज रोजी संस्था नाही, ते प्रशासनाचा विषय आहे. उद्या आयुक्त SIT चौकशी काय ठरवून जे काय निर्णय होईल तो निर्णय होईल, कारण लोकशाहीमध्ये निर्णय तर मानावाच लागेल ना. समजा एखादा जर वरिष्ठांना निर्णय दिला की अशाला असं, तर आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल. मग ह्या सर्व गोष्टी असताना हा जो आहे ना बेरोजगार देशमुख नावाचा तक्रारदार, ह्याचा संस्थेशी काही संबंध नाही. काय संबंध असतो? संस्था ही कशी आहे, एक ट्रस्ट आहे, प्रत्येकाला त्याच्यात अधिकार आहे ना. समजा उद्या मी अर्ज करू शकतो, कुणी ज्यावेळेस आपण एखाद्याची जाहिरात येते रितसर जाहिरातीनुसार निवड करायची जाते. मग हे काय म्हणतो की माझे आजोबा संस्था चालक होते, मला ती शाळा वाचवायच्या. अरे आजोबांना असं नव्हतं, आजोबाचं हे वर्तन नव्हतं ना त्याच्या की फक्त मीच आहे माझ्याच घरचं, तसला विषय नाही आहे, त्याच्यामध्ये काही संबंध नाही. कारण आज रोजी संस्थेमध्ये ज्यावेळेस सचिव वारले त्याच्यानंतर संस्थेत कुणीच राहिलं नाही. आता काल एक बसला होता तुमच्यासमोर, तो तया सचिव काहीतरी बघा, ते कुठंच नाही, कधी जिंदगीत ती परिशिष्टावर नाही आणि येणार बी नाही. तर ती म्हणतो मी सचिवान शाळा मी लय सरळ केली. शाळेत कधी आला असतो? शाळेचा तुझा काही संबंध आहे का? तुला शाळेची काही नियमावली माहिती आहे का? ह्या गोष्टी कशाला कराव्यात कोणा? आणि कुणाला कुणा बोगस म्हणावं? त्याला पद्धत आहे ना. रितसर लोक जे आज 20-20 वर्ष पगार उचलतात, 7-8-10 महिला आहेत ह्या, उगं येड्यासारखं रोज आज परळी उद्या बीड फिरायचं, घरी लेकरं बाळ सोडायचे, संसार सोडायचा आणि पुन्हा आणि ते पुन्हा महत्त्वाची गोष्ट, एका दिवशी नियुक्ती केलेले लोक, एका मान्यतेवर मान्यते झालेले लोक, त्याच्यातले 5-7 लोकांचे तक्रारीमध्ये नावं, 2-4 लोकांचे तक्रारीमध्ये नावं. आता माझ्यासोबत मेहत्रे रोडे आम्ही 3 जण होतो. माझे मेहत्रेचे अर्ज होते, रोडे ह्याच्यामध्ये गेले ते शाळानिधीकरणाकरी. 2009ला ह्या रोडेचा SC प्रवर्गातला माणूस आहे, त्याचा निकाल लागला. तत्कालीन मुख्याध्यापक ह्यांनी त्याला गोल गोल बोलून जॉईन करून घेतलं नाही. बिचारं सायकलीवर ते काहीतरी ती लकी ड्रॉची तिकीटं फुगे ते असतात का तसलं घेऊन फिरत होतं 3 वर्ष तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर ह्याच्या विरोधात कोर्टात गेले, पुन्हा निकाल लागला. आमच्या सचिव साहेबांनी मन मोठं करून त्याला पुन्हा रुजू करून घेतलं. आज तो कार्यरत आहे, शिक्षक म्हणून कार्यरत आहे, त्याचा तक्रारीत उल्लेख नाही. माझ्यासोबतचे मेहत्रे, प्रत्येक गोष्ट आम्ही दोघांची सोबत आहे, त्याचं नाव घेतलं नाही. यांच्यासोबत असणारे 4-5 कर्मचारी, त्यांचं नाव घेतलं नाही. हे का? तुम्हाला जर शाळेची तळमळ आहे किंवा तुम्हाला जर वाटतंय सत्यता, तर तुम्ही सगळे नावं घ्या. 2005 पासून 2012, 13, 14 पर्यंत सर्वांची नावं घ्या ना. 2010ला जी लोक लागले 4-5 त्यांची नावं घेतली नाहीत. घ्यायला पाहिजे होते ना. काही वगळलेत आणि काही घेतले. 100% वगळले. हा मतभेद केला आणि ह्या मतभेदच तुम्हाला मी काय सांगितलं, फक्त जातीय द्वेषातून हे चालू आहे. की जे फुले शाहू आंबेडकरांचा आपण महाराष्ट्र म्हणतो का नाही, त्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही म्हणत असाल की ही वंजारी, ही कैकी, तो कैकी, ही कुठली पद्धत आहे? ही लोकशाही आहे का? अहो आम्ही आज संस्थेमध्ये जे आम्ही कर्मचारी आहेत, एका आईच्या लेकरासारखं राहतो. आम्ही आमच्या जिंदगीमध्ये काढली नाही हो जात कुणाची, आम्हाला आमची जात लोकांनी काढली. ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय. मॅडम तुमचं पेमेंट रखडलेलं होतं, कधीपासून तुमची नियुक्ती कधीची आहे? सर माझी नियुक्ती 2010 मध्ये केलेली आहे आणि 2010 ते 2013ची नियुक्ती होती, पण ॲप्रुव्हल काढलं नव्हतं, त्यामुळे मी हायकोर्टामध्ये गेले होते. मग हायकोर्टाने नंतर स्कूल ट्रिब्युनलला जाण्याचे आदेश दिले. मग लातूरच्या स्कूल ट्रिब्युनलमध्ये माझा आता 25 ऑक्टोबर 2023ला निकाल लागला आणि त्यानंतर मग आत्ता 2025मध्ये शालांत ID आलेला आहे. पण शाळेमध्ये जागा नसल्यामुळे वगैरे त्यांनी काही समायोजित वगैरे करून घेतलं नाही. आणि हा जो तक्रार करणारा जो आहे त्याचा स्वतःचा भाऊ हा माझ्यासोबत जॉईनिंग वगैरे सगळं होतं. आता ते तर सगळे पेमेंट उचलतात, फक्त मी एकटी पेमेंट उचलत नाही. तुम्हाला कशामुळे नाही मिळत वेतन? म्हणजे ॲप्रुव्हल नव्हतं ना माझं. त्यांचं कसं मिळालं तुमच्या सोबत असल्याला? ते माहिती नाही तुम्हाला. म्हणजे एकटा तुमच्यावर अन्याय असं आहे?
माझ्यावर एकटीवरतीच अन्याय झाला. त्यांचे पेमेंट वगैरे सगळे निघाले आणि तो तक्रार करणारा केवळ स्वार्थापोटी तक्रार करतोय. बाकी आता तुम्हाला पेमेंट आता नाहीच आहे, नाही, अजिबात नाही. तुम्ही फुकट नोकरी करताय. म्हणजे केली इतके वर्ष, आता कोर्टाचा निकाल. कोर्टाचं काय निकाल आहे, जजमेंट तारखा काय झालं, हे आहे की काय म्हणलंय कोर्टानं त्याच्यात? तेच शाळेत जॉईन करून घ्या वगैरे म्हटले. वेतन कधी मिळणार आहे असं काय? आता ते शाळेत जागा नाही ना सर. ज्यावेळेस तुमच्या सोबत किती लोक होते नियुक्त्या ज्यांना मिळाल्या? 5 जणांना. शालार्थ आयडी कधी? तेव्हाच मिळाले त्यांना. तुम्हाला? मला आत्ता मिळाला 2025 ला. बरं, मग आता ते मागचं इरेस्ट जसं ह्यांनी का ते तांदळ्यांचं वगैरे सांगितलं, ते तुमचं कधी मिळणार आहे? सर अजून वेतनच म्हणजे हेच नाही केलेलं. ह्यांचं तसंच काहीतरी कोर्ट प्रकरण होतं म्हणून थकीत होतं आणि ते मिळालं. तुमचं कधी मिळेल अपेक्षा काय? कोर्टात जाऊन अजून समायोजनच झालं नाही ना सर, त्यामुळे अजून वेतनाचं तर ते प्रश्न. तक्रारदाराचं म्हणणं आहे तिथले सगळी अतिरिक्त आहेत, कुणी बोगस आहेत. तसं तुमच्यामध्ये सुद्धा कोणी? मी बोगस कसं काय असू शकते सर? त्याचा भाऊ स्वतः माझ्या सोबतच आहे, तर मी बोगस कशी तुम्ही असणार? सोबत तुमचे नियुक्ती सोबत नियुक्ती आहेत, त्यांचे अप्रुव्हल निघाले, फक्त माझं अप्रुव्हल नाही निघालं. त्यांनी त्याला काय अडचण येते अप्रूव्हला तुमच्या? ते काहीतरी शाळेत मॅटर होतं रोडे सरांचं वगैरे, मग ते जागेसाठी मॅटर होतं, पण नंतर कोर्टाने दिलं ना तसं की स्कूल ट्रिब्युनलला जा आणि मग तिथून आपल्याला सांगितलं शाळेमध्ये घ्या जॉईन वगैरे करून. पण शाळेत आता सध्या जागा नाही आहेत आणि वेतन मी 1 रुपयाही उचललेलं नाही आहे तिथलं. बरं, तुम्ही या मॅडम इथं. आणि तुम्ही सगळे इथं या, इथं तुमच्यावर आरोप लावले जातात सगळ्यावर, तुम्ही कधी नोकरीला जात नाही, शाळेत जात नाहीत आणि फुकट पगार उचलतात असं आरोप लावले जातात. असं काही नाही आहे सर. 26/7/11 पासून म्हणजे माझी नियुक्ती आहे आणि 2014ला शालार्थ निघाला तेव्हापासून माझी रेग्युलर पगार चालू आहे. पण हा फक्त आमच्यावरती आरोप आणि मानसिक त्रास होतोय आम्हाला ह्याचा. आणि तो बेरोजगार आहे त्या द्वेषातून आमच्यावरती आरोप करून प्रत्येक वेळेला आमचे प्रत्येक ठिकाणी नावं घेतोय. पण हे सगळं चुकीचं आहे सर. मग याच्यावर तुम्ही कुठे ॲक्शन घेणार नाही, तक्रार करणार नाहीत का? ते खोटं आहे असं कसं सिद्ध करणार आहे तुम्ही? जसं ते तुमच्यावर आरोप लावतंय, तक्रारी करताय, चौकशीपर्यंत येऊन ठेपले तर संचालकापर्यंत, तुम्ही कसं करणार आहे ते सगळं? आम्ही गेलेले आहेत सर. प्रत्येक मानहानीचा दावा केलेला आहे, पण त्यांनी ते स्वीकारलेला नाही. म्हणजे तुम्ही नोटीस पाठवली त्यांना? हो, पाठवलेली आहे सर. त्याला उत्तर तो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला ते चुकीचं करतोय असं वाटत नाही का? म्हणजे आणि त्याला कसं तुम्ही एक्सपोज करणार आहात? जसं त्यांनी तुमच्यावर तक्रारी दिल्या संचालकाकडे, चौकशा वगैरे लागल्यात, कालच्या सत्राला काहीतरी चौकशी होती, SIT कडून तुम्हाला बोलवलं होतं, तर तुम्ही कशी तक्रार कुठं करणार? आम्ही पोलीस स्टेशनला गेलोत, आम्ही मानहानीचा दावा केलोत, आम्ही प्रत्येक ठिकाणी त्याला न्याय मागतोय. शालार्थ आयडी तुम्हाला मिळालेला आहे, कोणती तारीख आहे ती? शालार्थ 14 मध्ये मिळालेला आहे आणि तेव्हापासून वेतन माझं रेग्युलर चालू आहे सर. आताही वेतन सुरू आहे, थकलेलं नाही, थकलेलं नाहीये. तेव्हापासून रेग्युलर वेतन आमच्या सोबतच्या माझ्या बऱ्याच जणांचं आहे. पण आमच्या सोबत अन्याय होतोय सर. हा फक्त मानसिक त्रास देतोय आम्हाला. शाळा प्रशासनावर वचक ठेवणारा कोणच नाही, म्हणजे हे सगळे तुम्ही कुणाकडे तक्रार करणार आहात? तर तुम्हाला कुठेतरी सांगावं लागेल ना, ही आमच्यावर असं बर्डन येत आहे, प्रेशर येत आहे, काही तक्रारी करावं लागतील ना कोणाकडे तरी. संचालक साहेबांकडे. हां, त्यांच्याकडे कालची सुनावणी होती, तुम्ही काही म्हणले, सगळ्यांनी मत मांडले तुमचं? हो, आमचे सगळ्यांनी मत मांडलेले आहेत सर. आम्ही तुमची कधीपासूनची नियुक्ती आहे? 25/7/11 नियुक्ती 25/7/11ची जे आहे 2014 पासून माझा तुमचं काही थकीत वेतन वगैरे काहीच नाही, 1 रुपयाचा सुद्धा नाही. आणि ज्यावेळेस आम्ही भरलो त्यावेळेस ओबीसीच्या 4 जागा होत्या. तुम्ही रेग्युलर शाळेला? हो, रेग्युलर शाळेत 2011. तक्रारदारांचं म्हणणं आहे काही लोक फिरून पगार घेत आहेत, अतिरिक्त आहे. तुम्ही शाळेत त्याला काय माहिती? आम्ही 10वीची गार्डिंग करतो, ट्रेनिंग करतो, प्रत्येक वर्षीची प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सहभागी होतो. त्याला काय माहिती? तो शाळेतच येत नाही ना. त्याने फक्त आम्हाला त्रास देण्यासाठी आम्ही बोगस आहेत म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याला त्याची जवळचे माणसं शाळेत ठेवायचे 14 आणि आम्हाला बाकीच्या सगळ्यांना बाहेर काढायचे. कोण 14 आहेत ते तुम्हाला सांगता येतील का? नाही, ते त्याच्या जवळची. म्हणजे तुम्ही तुमच्या सहित सगळी लोक आहेत आणि त्याच्यातली 14 ठेवायचे? नाही, आम्ही 41 आहेत ना, त्याच्यामध्ये आम्हाला 28 जणांना तर बाहेर काढतात. त्याच्यामध्ये जास्त आम्ही 14 जण टार्गेट ठरलो त्याच्यासाठी, कारण आम्ही त्याला काही देत नाहीत, घेत नाहीत किंवा काहीच नाही. त्याच्या कोणत्याच आम्ही बळी पडत नाही. मग 28ची मान्यता 41 अतिरिक्त झाले तर त्यातले 14 काढायचे, 14 त्यांचे. हां, त्यांना त्यांची 14 जवळचे ठेवायचे फक्त, त्याच्या जवळचीच. म्हणून हे सगळे सुरू आम्हाला त्रास. तुम्ही या संदर्भामध्ये कुठे तक्रारी तुमच्या शाळा प्रशासनाकडे केली आहे का? त्याच्यात जेव्हा मानसिक त्रास होतोय आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा? सुरूच आहे आमच्या संचालकाकडे, उपसंचालकाकडे प्रत्येक वेळेस सुरू आहे आमचं सर. तुम्हाला मुख्याध्यापक कोण आहे? सध्या गिरी आहेत BO ऑफिसमधून. BO म्हणजे अतिरिक्त चार्ज आहे त्यांच्याकडे. मग तुम्हाला असं वेटेज वॉच असणारा माणूस कधी मिळणार आहे? आमच्या शाळेचं सगळं हे झाल्यानंतर, म्हणजे संस्था
म्हणजे सगळे गोंधळ चाललेले आहे तिकडे तुमच्या, मी सगळ्यांचं बरेचपैकी ऐकलं, तुम्ही बाजू मांडताय खरी, मात्र याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही का, तुमच्या जीवनावर परिणाम होत नाही आमचं काम पूर्ण प्रामाणिकपणे करतो सर. जाणं, व्यवस्थित तास घेणं, शिकवणं, सगळं आमचं काम प्रामाणिक आहे. आम्ही तिथं कुठंच मागं फिरत नाही. मुलांना असं तुमची कधीची नियुक्ती आहे? 29 जुलै 2011ची जॉईनिंग आहे सर माझी. शारदा गुलाबराव देशमुख आहे मी. आणि बघा सर की ह्याच्यावरती आमची कायम मान्यता 2014ची दिलेली आहे. ह्याच्यावरती आता नावं बघा की ह्याच्यावर मॅडमचं नाव आहे आणि त्याच्यासोबत बघा आता हे हां इथपासून देशमुख रवींद्र सुशीलराव, कांबळे शिवाजी केरबा, श्रीमती पारेकर शिल्पा बाबासाहेब आणि श्रीमती देशमुख प्रतिभा प्रसादराव ह्या आहेत. देशमुख गोविंद गुलाबराव, श्रीमती आरसुडे ज्योती बाळकृष्ण, श्रीमती बोबडे उर्मिला यांचं नाव वगळण्यात आलं सर. बोबडेंचं वगळण्यात आलं, यातलं कोणाचं वगळण्यात आलं? आता वरचे तीन उचलले. वरचे 3 देशमुख, कांबळे आणि शिल्पा पारेकर, बोबडे आणि बोबडे उर्मिला मदनराव हे नाव वगळण्यात आलं. आता लोखंडे मॅडमचं आहे, कटारे अमोल सरांचं आहे, भोसले मॅडमचं आहे आणि माझं आहे. मग एका ह्याच्यावरती कायम मान्यता, एकाच ह्याच्यावरती कायम मान्यता असलेले काही जण बोगस नाही आहेत आणि काही जण बोगस कसे असू शकतात, असू शकतील का? तुम्ही रोज शाळेवर जाताय का? हो सर. आणि अतिरिक्त शिक्षक आहेत, मग सगळ्यांना काय, सगळ्यांना त्यांचे वर्ग वगैरे आहेत सगळ्यांना? हो सर, हजरी आहेत आमच्या. त्यावेळेस पासूनच्या हजऱ्या काढाव्या किंवा आमचे टाचन बघावे. आम्ही टाचन पण द्यायला तयार आहेत की गरज पडले तर. आणि या सगळ्या गोष्टींचा, या मानसिक त्रासाचा बिलकुल मुलांवर परिणाम होऊ देत नाहीत. आम्ही आमचं कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडतो. तुम्ही हे सगळं संचालकाकडे तक्रार करणार, शिक्षण अधिकाऱ्यांकडे. आता मी विचारलं, असं सांगितलं की बाबा हे नेहमी चाललेलं आहे, आरोप करणं, तक्रारी करणं, मग ह्याचा काही परिणाम शाळेवर होत नाही तुम्ही असं म्हणत जरी असलात तरी काय आहे की हे बोलण्यापुरतं आज ठीक आहे, मात्र तिथल्या वातावरणावर परिणाम नक्की होत असतो. ह्या सगळ्या गोष्टींचे पुन्हा तुम्ही पर्याय योजना, उपाययोजना म्हणण्यासाठी काय करणार आहात? सर, हे पालकांवरती पण परिणाम होतोय माहिती का. पालक सुद्धा आम्हाला विचारतायत की ह्या व्हिडिओ काय होत्या, हे काय होतं मॅडम, काय सांगायचं सर, आम्हाला मानसिक त्रास होतोच आहे या गोष्टीचा. तुमची कधीची नियुक्ती आहे? सर माझी 2011ची नियुक्ती आहे आणि 2014च्या नंतर निघालेले. म्हणजे तुमचं वेतन वगैरे थकीत नाही, काहीच नाही, कायम आहे, रेग्युलर पगार निघालेली आहे माझी. हा, रोज शाळेत जातो सर. 10वीचा वर्ग आहे. आणि जसं म्हणता की हे रणजित देशमुख जे कोणी आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही बोगस आहेत किंवा आम्ही शाळेत कार्यरत नव्हतो. तर जे मोदी सर होते त्यांनी मला स्वतः एक लेटर दिलेलं आहे की मला एक लेटर दिलेलं आहे की माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर झाली होती. मग ते एकत्रीकरणासाठी असतं तसं लेटर, शाळेमधून घेतलं. मोदी सरांच्या सहीचं लेटर आहे की मी त्या शाळेमध्ये कार्यरत आहे. प्लस अजून 10वीची जी बाहेर दुसऱ्या शाळेमध्ये जी काही गार्डिंग येते त्यांच्या सगळ्यांचे लेटर माझ्याकडे आता मी सोबत आणलेलं आहे. मग मी बोगस कशी किंवा मी या शाळेमध्ये कार्यरत नाही असं ते म्हणू शकत नाही. म्हणून तुम्हाला आम्ही बरेचसे असे प्रूफ देऊ शकतो की आम्ही त्या शाळेमध्ये कार्यरत होतो. लेटर आहेत आमच्याकडं, स्वतः मोदी सरांनी मला लेटर दिलेलं आहे. बाकी अशी खूप सारे मुलं आहेत, लेटर आहे. तुम्ही त्या शाळेच्या वतीनं पगार घेताय म्हणजे तुम्हाला काम सांगावे लागतील, त्याचे ते पूर्व तुमच्याकडे असतील. आम्ही त्यावेळेस कार्यरत आहेत ना, ते म्हणतात की कार्यरत नाही आहेत. आम्ही कार्यरत नसताना एकदाच आम्ही आमचं इरेज काढलेलं आहे, ते त्यांचं चुकीचं आहे. हे सगळे जवळजवळ 14-15 शिक्षक होते. आणि मी काल त्या देशमुखांचा ज्यावेळेस इंटरव्ह्यू केला त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा हे जे काही कर्मचारी आहेत हे बोगस आहेत, शालार्थ ID एकाच दिवशी कसा निघाला असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ह्यांना हाही प्रश्न त्यांना विचारला की बाबा एकाच दिवशी काही कर्मचारी उपस्थित का राहू शकत नाहीत असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आणि जर आम्ही बोगस आहोत तर आमचे पगार कसे काय निघतात, आमच्याकडं गार्डिंगचे जे काही काम असतं ते कसं काय दिले जातात, आम्हाला वर्गावर शिकायला कसं काय दिलं जातं, किंवा मग आमचं टाचनवही कसं काय असते, किंवा मग आमची हजेरी कसं काय असते, असेही प्रश्नही त्यांनी उपस्थित केलेले आहेत. मूळ मुद्दा आणि सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे काय की यांच्यासोबत काही शिक्षक असे आहेत ज्यांची नावं ह्या तक्रारीमधून उघडलीत. मग ती का उघडली आहेत हाही त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. या सगळ्यांचा परिणाम तिथल्या विद्यार्थ्यांवर होणार आहे का, तर शिक्षकांचं म्हणणं होणार नाही. मात्र मी जाणकार आहे, मला वाटतं माझ्यासोबत सगळेच जाणकार असू शकतात. त्याचा परिणाम नक्की आपल्या कुटुंबावर होत असतो, विद्यार्थ्यांवर होत असतो, शाळेवर होत असतो, सगळ्या वातावरण होतच असतो. जरी आज ते म्हणत असले तरी आपल्याला तसं गृहीत धरता येऊ शकतं, कारण मानसिकता जे काही माणसाची बिघडून जाते त्या सगळ्या गोष्टी
गोष्टींमुळे तक्रारीमुळे होत असते आणि या सगळ्या गोष्टी कधी संपणार आहेत हाही त्यांना प्रश्न मी विचारला. मात्र मग शाळेची मॅनेजमेंटच नाही आहे, शाळेला ठराविक आणि वॉच ठेवणारा तिथं माणूसच नाही, सचिव नाही आहे. 2007पासूनचा चेंज रिपोर्ट त्या ठिकाणी पडून आहे धर्मादाय संस्थेमध्ये, त्यांनी का केलं नाही हाही सवाल उपस्थित होतो. या शिक्षकांवर बोगस असल्याचे आरोप लावले जात आहेत. मग ते संचालक असतील, शिक्षणाधिकारी असतील, ह्यांनी नेमकं काय करायचं आणि कधी करायचं आहे. आपण पाहतो आत्ताच 2-3 त्या शिक्षकांनी सांगितलं की आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो, जवळजवळ 2014चा निकाल 22-25ला लागला, नंतर इरेस निघाला असं त्यांनी सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तिथल्या शिक्षण क्षेत्रावर होतच असतो असं अजिबात नाही. म्हणजे तुम्ही जर तिथं नोकरीला आहात आणि नोकरीला असल्यानंतर तुमच्या मनामध्ये फार आपण घरून निघत असताना जर शाळेवर जायचं आणि मस्त विद्यार्थ्यांना शिकवायचं असं जर ठरलेलं असलं आणि जर घरामध्येच काही वाद झालेले असतील तर नक्की तिथं परिणाम होणार आहेत आणि यांच्यावर परिणाम झाले तर मग शाळेच्या शिक्षणाच्या दर्जावर सुद्धा परिणाम होत होतो. ह्या सगळ्या गोष्टींचे सगळे परिणाम काय होत आहेत हे आता जिवंत आहेत. मराठी महाराष्ट्र सांगितलं आणि ह्यांच्या सगळ्या तोंडून ऐकले आणि हे सगळे तरी मी आता सांगत असलो तर ह्याची तक्रारी फार 10 वर्षापासून होत आहेत. मग शिक्षण विभागातल्या लोकांना सगळं माहीत असताना त्यांनी का ठोस निर्णय घेतलेले नाही आहेत. शाळा प्रशासनाकडं बॉडी नाही आहे, बॉडीचे सचिव नाही आहेत. मी सांगितलं ना 2007पासून ते होते देशमुख, आता त्यांनी सांगितलं 7पासून चेंज रिपोर्ट त्या ठिकाणी पडून आहे. मग ते कधी करणार आहात तुम्ही? म्हणजे हे काही एखाद्या पार्टीची बंद पडलेली गाडी आहे मग ती दुसरूच होत नाही आणि ती गंज खाऊ पडू द्या असं थोडीच आहे. मग तिथल्या धर्मादाय संस्थेनं सुद्धा हे निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे जे काही निर्णय घेता येतात ते घेतले पाहिजे. म्हणजे मी म्हणतो म्हणून नाही, मात्र ज्या परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत, जे काही कारणं निर्माण झालेली आहेत ते सोडले जाऊ शकत होते. तिकडं धर्मादाय संस्थेनं तो निर्णय घेणं गरजेचं आहे. शिक्षण क्षेत्रातले जे काही संचालक असतील, शिक्षण अधिकारी असतील, त्यांच्या खालचे कोणी कर्मचारी असतील, गट शिक्षण अधिकारी, ह्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून जे आहे ते ह्या सगळ्यांचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. ह्यांचा प्रश्न का सोडवला पाहिजे? तिथले विद्यार्थी, तिथली शाळा वाचली पाहिजे. अगोदरच मराठी शाळा ह्या सगळ्या मोडकळीस आलेल्या आहेत. इथं 28 कर्मचारी ओरिजिनल, बाकीचे सगळे म्हणजे सगळे 41 पैकी 28च ना हां, तर हे सगळे आणि बाकीचे अतिरिक्त आहेत असं सांगितलं जातं. आता यांच्यापैकी जे कोणी अतिरिक्त आहेत त्यांनी बरोबर सांगितलं की बा संचालकाकडे जाईल, प्रस्ताव जाईल, ती माहिती घेतील, चौकशी करतील कोण अतिरिक्त आहे. म्हणजे 28 पैकी इतर उरलेले 41 पैकी जे काही 41 पैकी जे कोणी अतिरिक्त आहेत हे चौकशीमधून जातील. म्हणजे कुणी एखादा तक्रारदार किंवा मग कुणी मी किंवा मग इतर त्रयस्थ माणूस कोणी ठरवणार नाही की हे अतिरिक्त आहेत किंवा हे बोगस आहेत. चौकशी कोण करेल, चौकशी केल्यानंतर कोण अतिरिक्त आहे हे ठरेल आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतील. आणि म्हणून प्रशासनानं कोण अतिरिक्त आहे, कोण बोगस आहे, कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग CEO असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, संचालक असतील, ह्या सगळ्यांनी नेऊन जे काही यासाठी अहवाल येतो लवकर तपास करणं गरजेचं आहे. ते लवकर तपासून निर्णय घेणं का गरजेचं आहे की ह्यांच्यावर जो काही मानसिक त्रास होणार आहे किंवा मग ह्यांचा परिणाम जो आहे शिक्षणाच्या दर्जावर होणार आहे, शाळेवर होणार आहे आणि तिथल्या परिसरावर होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर करून प्रश्न जो आहे तो मार्गी लावणं गरजेचं आहे. अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमची शेवटी मागे काय आहे आणि तुम्ही काय करणार आहात, कुठल्या प्रकारच्या स्तरावर जाणार आहे? माझं एकच म्हणणं आहे की 2005ला ज्यावेळेस मी संस्थेमध्ये नोकरी लागलो त्यावेळी जी विद्यार्थी संख्या होती 1200-1300 ती विद्यार्थी संख्या आज का कमी झाली, आज 400-450 पर्यंत का आली? तर माझी तुम्हाला विनंती आहे की आपण परळीला एका दिवशी या, 10 वर्षापूर्वीचे सर्व विद्यार्थिनीशी तुम्ही चर्चा करा किंवा नेमकं कुठल्या कारणास्तव शाळेच्या विद्यार्थिनी कमी झाल्या, शाळेचे विद्यार्थी कमी झाले, एवढीच माझ्या या संदर्भात आपल्याला विनंती आहे. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून विनंती करतोय जिल्हा प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाच्या नंतर विद्या संचालकांना आणि मुख्यमंत्र्यांसह शिक्षण मंत्र्यांना सुद्धा विनंती करतोय की हे सगळे गोष्टी ज्या आहेत ते तात्काळ प्रश्न मार्गी काढून करणं गरजेचं आहे. ह्यांना शाळा सोडून इकडे येणं किंवा मग ह्यांच्या कोणीतरी तक्रारी करणं, त्यांच्यावर त्यांनी आरोप करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आरोप प्रत्यारोप प्रश्न उत्तरांमध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांची हेळसांड होते का, शिक्षण विभागाची वेळसांड होते का, ह्या सगळ्या गोष्टींचे सगळ्यात मोठे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि या सगळ्यांचं एकच निरसन आहे की लवकरात लवकर पर्याय काढून हा प्रश्न मार्गी लावणं.